प्रेम करणं हा गुन्हा नाहीये नाही, पण त्या प्रेमातून पुढे जे कॉन्सिक्वेन्सेस होतात तर ते काय असतं मग, ते गुन्हा काय होतो ना. फ्रॉम 14 to 18 त्या काळात मुलांचे बिघडण्याचे, आणि ती काळच सगळ्यांकडे अशी असते की वी वर ऑल्सो इन दॅट एज, अट्रॅक्शन इन एव्हरीथिंग. See, she's talking like a lawyer. She's a lawyer. गुन्हा खूप मोठा असेल तर जरा ट्रिकीच असं वाटत नाही का? आता ह्या केसमध्ये पण काही लोकांचं म्हणणं की 17-18 ते तेवढाच गॅप भेटतोय, किंवा तो एज 18 नंबर जरा ट्रिकी असं वाटत नाही का? माझा भाऊ आहे मोठा, जर का माझ्या भावाने काही क्राईम केलं किंवा चुकून त्याच्याकडनं काही ऍक्सिडेंट झाला तरी तेव्हा, आणि माहितीये लॉयरला की त्यांनी केलंय तो, तर मग तो लॉयर जर का त्याला नाही म्हणला की त्यांनी ऍक्सिडेंट केलं, मी त्याला वाचवणार नाही, तर माझे वडील कुठे जाणार. नॉर्मली ना आपण ते कसं क्रिमिनल लॉयर्स बघितलं की ते ऍडव्होकेट चड्डा, 2.5 किलो का हात वगैरे असे सिनेमातले सीन बघतो, पण पूजा सारखी एक तरुण मुलगी क्रिमिनल लॉयर आहे. पहिल्यांदा मलाच असं वाटलं की अरे, आणि सगळे अँग्री फेसेस दाखवतात एकदम, नाही का, की क्रिमिनल लॉयर म्हटलं एकदम असं अँग्रीच असेल की त्याला सगळे खूप सिरियस तर खूप सिरियसच दाखवतात. पण ते लॉयर्स असे फिल्म मध्ये दाखवतात तसंच बोलतात का, म्हणजे असं आता एक डायलॉग मारणार, आता ऑब्जेक्शन माय लॉर्ड, आणि ते काही नाही जेवढे इंटरेस्टिंग आता ते लाईव्ह दाखवतात ना, बऱ्याचशा कोर्टचं ते लाईव्ह येतं, तर तिथे एवढं नाहीच आहे. लाईक असं बघतो की ते असं खूप एकसुरी वाटतं, असं जेवढं पिक्चर मध्ये दाखवलं ना की ड्रामा असतो, म्हणजे एक डायलॉगचा एक मोठा हे ठरलेला असतो, एक स्क्रिप्ट असते की ज्याच्यामध्ये तो कसं इमोशनली सगळ्या गोष्टी सांगतो, एक्सप्लेन करून की माझा आरोपी दोषी नाहीये. तर ते असं खूप फॅसिनेटिंग वाटतं, पण ते खरंच तसं असतं का कळायला सोर्स नाही. आणि आजकाल ऍक्च्युअली बरेच सुप्रीम कोर्ट इज ऑल्सो लाईव्ह स्ट्रीमिंग, अ लॉट ऑफ हायकोर्ट्स हॅव बीन लाईव्ह स्ट्रीमिंग. तर लाईव्ह स्ट्रीमिंगमुळे आता लोकांना ते कळायला लागले की कोर्ट ऍक्च्युअली जसं पिक्चर मध्ये दाखवले, जॉली एलबी मध्ये दाखवले तसं नाहीये, पोथी वाचून दाखवली तसं ऍक्च्युली कोणी वाचून दाखवत नाही. क्रॉस ती फिल्म आहे, कोर्टरूम ड्रामा आहे, फॉर एंटरटेनमेंट. मला असं वाटतं की कायदा हा तसा खूप गंभीरतेने बघण्याचा विषय आहे, असं पूजाने बोललं पाहिजे. आमच्यासाठी ते रोजच गंभीर आहे. पण त्यात तो क्रिमिनल लॉ म्हणजे ऍक्च्युली यू हॅव टू थिंक लाईक अ क्रिमिनल असं म्हणलं जातं ना. येस 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 येस. इट इज व्हेरी थिंकिंग पर्स्पेक्टिव्ह ऑफ अ लेडी क्रिमिनल लॉयर अँड जेंट्स क्रिमिनल लॉयर इज ऍक्च्युली व्हेरी डिफिकल्ट. अँड क्लायंट्स ऍक्च्युली ते खूप दे आर नॉट अप्रोचेबल. म्हणजे मी तर सांगते की एखाद्या मुलीला जर का क्रिमिनल लॉयरमध्ये, तर इट इज टुडे ऑल्सो इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू स्टँड बिफोर कॉर्ट एज अ क्रिमिनल लॉयर. किंवा आम्ही जसं कधी कधी सांगतो की मी क्रिमिनल लॉयर आहे, तर मग ते क्लायंट्स विल नेव्हर कम टू यू अर्लियर, पहिले नाही आएंगे. ते आधी सांगतात की ठीक आहे जेंट्स आहेत, जेंट्सकडेच जाणार. स्टार्टिंग ऑफ द स्ट्रगल ऑफ अ क्रिमिनल लॉयर कम्स फ्रॉम द डे वेन शी पासेस आउट इन द कॉलेज. आफ्टर कॉलेजमध्ये पासआउट झाल्यानंतर मग त्यांना इंटर्नशिप करायला लागते किंवा ज्युनियरशिप करायला लागते. तर पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, मेजर सिटीजमध्ये मुलींना घेतलंच जात नाही चेंबर्समध्ये, की आम्ही आमच्या चेंबरमध्ये क्रिमिनल लॉयर्स, मुली ॲज अ क्रिमिनल लॉयर्स आम्ही घेतच नाही. आहे ती आहे. मी जर का कुठला सिनियर शोधायला गेला कोर्टात, पुण्याच्या कोर्टात, कोणीही घेणार नाही. आम्ही मुलींना घेत नाही. द रिझन बिहाइंड इट इज सगळ्यांच्या चेंबर्सचं वेगवेगळं ऍक्च्युली. कुठल्या मोस्टली सगळ्या चेंबर्सचं असे की आमच्याकडे आरोपी येतात, ते चांगले नसतात, ते चांगले बोलत नाही, तर मग ते तुमच्यावरती काय झालं किंवा आमच्या चेंबरचं नाव खराब होईल तुमच्यामुळे, तर आम्ही तुम्हाला घेणार नाही. मग दॅट बायफिकेशन कम्स फ्रॉम दी व्हेरी स्टार्टिंग की आम्हाला ते बघायचं किंवा शिकायचं राईट नाही आहे का, जस्ट बिकॉज इट इज क्रिमिनल लॉ. आता मला शिकायचं राईट नाही आहे. तो आरोपी वाईटच असतात. आरोपी काय तर सगळ्याच माणूस वाईट असतात. सिव्हिल लॉ मध्ये पण एखादा माणूस जर का मला अप्रोच होतोय, तर तो वाईट नजरेने बघतोय का चांगल्या नजरेने बघतोय ते मी नाही सांगू शकत. तर आरोपी पण तसाच आहे, त्याचे नातेवाईक पण तसेच आहे. बट दॅट इज स्टॉपिंग मी टू बिकम अ क्रिमिनल लॉयर अँड दॅट इज स्टॉपिंग मी टू अप्रोच अ व्हेरी गुड सिनियर हू इज गोइंग टू टीच मी. That is still today. Even if today also you go, no one is going to even take me also. तर मग तो एक खूप मोठा फर्स्ट स्टेपच तिथे जाऊन जातो की क्रिमिनल लॉयर मुली होऊच शकत नाही.
आणि आता जर का झालेच आहेत तर मग 2-3 जे फिमेल लॉयर्स आहेत क्रिमिनल, नाव दे आर स्टार्टिंग टू टेक फिमेल लॉयर्स. पण परत तेच मुद्दा आहे की कितपर्यंत आम्ही जाऊ शकतो, कुठपर्यंत आम्ही जाऊ शकतो. खूप. आणि आजही मला ती कोणालाही मी जेव्हा स्टार्ट करत होते मला कोणी फर्स्ट जनरेशन लॉयर असल्यामुळे कोणी बॅकग्राऊंड मध्ये पण होतं, तर मग जेव्हा मी सांगत होते की मला क्रिमिनल लॉ करायचंय तर मला तुमच्यासाठी क्रिमिनल लॉ नाहीये, तुम्ही फॅमिली लॉ करा, तुमच्याकडे डिवोर्सचे केसेस येतील, मुलींनी क्रिमिनल लॉ करायचं नाही कारण की ते खूप वाईट आहे. आणि आता मी आवर्जून लोकांना सांगेल की भरपूर मुलींना जेव्हा पुढे जायचं असतं तेव्हा त्यांचे आई वडील सांगतात की तू क्रिमिनल लॉ करू नको, तुला हेट कॉल्स येतील किंवा लोक तुला धमक्या देतील. ते दिस इज अन ऍब्सोल्यूट मिथ. ओके, म्हणजे मला आजपर्यंत मी 8 वर्षाचं क्रिमिनल लॉ कधीही आला नाही. ते का करतील? सिम्पल लॉजिक आहे ह्याच्या मागे की आरोपी तुम्हाला का हेट कॉल्स करतील, त्यांना तुम्ही वाचवायचं काम करताय, तर वाचवायचं जेव्हा आपण काम करतो त्यांना पास करा पुढे आणि आपण कॉफी पीत पीत गप्पा मारू. पूजा इंटरेस्टिंग आहे. आणि ओके, लेडी फर्स्ट. अरे ओके, थँक्यू. चलो पुढे कंटिन्यू करू आपण. थ्रेड्स असतात का सांगा? थ्रेट्स असतात, पण आरोपी ह्या आरोपीसाठी तुम्ही देव असतात. ते तुम्ही त्यांना वाचवत असतात, तुम्ही त्यांना कन्व्हिक्शन मधून सोडवत असतात किंवा बेल मधून सोडवत असतात. तर आफ्टर ही गेट्स आउट ऑफ जेल तो तुमच्या पायामध्ये येऊन पडतो, तर तो तुम्हाला का हेट कॉल्स करेल किंवा तुम्हाला कोण का थ्रेट कॉल्स करेल. सो दॅट इज अन ॲब्सोल्यूट मिथ फॉर ऑल दी पेरेंट्स ऑल्सो. माझेही पेरेंट्सनी मला थांबवलं होतं की तू क्रिमिनल लॉ करू नको, तुला हेट कॉल्स येतील, पण नाव दे आर सॅटिस्फाईड, दे नो की ओके नाव नो वन इज गोइंग टू डू एनी ऑफ दॅट स्टफ. पण व्हॉट वॉज द मोटिवेशन की लॉ झाल्यानंतर क्रिमिनल लॉ ऍडव्होकेट पूजा अगरवाल, ओके आता क्रिमिनल मध्ये जायचं आपण? असंच काही मोटिवेशन नव्हतं, बट आय वॉज मोर पॅशनेट अबाउट क्रिमिनल साइड more than the civil side. Okay. I wanted to pursue criminal. I wanted to do something challenging, which was not there earlier. Family laws. Idol as such. There's no lawyer in a family. खूप वेब सिरीज पाहिलं का? Jolly नाही, but then there was something opposite. Everyone was saying no, this is impossible. So I was like, why is it impossible? There is nothing to be impossible in it. तर करू शकतो आपण त्याला. म्हणजे एवढं सगळं असताना कसं थोडा क्लिशे प्रश्न वाटायचा मला, पण अजूनही वाटतो. पण ते एक असताना की आरोपी आलाय बरोबर, आणि मग आरोपी सॉर्ट ऑफ माहित असते का गिल्टी असेल किंवा एक ऑब्विसली आपण पब्लिक परसेप्शन, पण तरी पण जर त्याची केस घ्यायची आणि त्याला डिफेंड करायचं, मग अशा वेळी गिल्ट येतं का की लाईक प्रोफेशनलिझम असतात अशी थोडी गिल्ट येतं का कधी की लाईक अरे हा आरोपी आहे पण ठीक आहे? त्या प्रश्नाला माझे वडील पण मला विचारतात, पण त्या प्रश्नाला मी एकच उत्तर देते, माझा भाऊ आहे मोठा, जर का माझ्या भावाने काही क्राईम केलं किंवा चुकून त्याच्याकडनं काही ऍक्सिडेंट झाला तरी तेव्हा, आणि माहितीये लॉयरला की त्यांनी केलंय तो, तर मग तो लॉयर जर का त्याला नाही म्हणला की त्यांनी ऍक्सिडेंट केलं मी त्याला वाचवणार नाही, तर माझे वडील कुठे जाणार? ओके, पण आपल्याही घरात होऊ शकते ते खूप मोठा असेल तर काय, माझ्याकडनं जर का मर्डर घडलं आणि मी एखाद्या लॉयरकडे गेले, ऑफकोर्स मला वाचवण्यासाठी मला बेल द्या तुम्ही, आणि जेव्हा त्या माणसाने नाही सांगितलं की नाही तुमच्या मुलीने मर्डर केलाय, मी त्याला वाचू शकत नाही, माझं गिल्ट आहे, माझं कॉन्शियन्स आहे, तर मग माझे वडील आणि माझे घरचे काय करतील? See, she's talking like a lawyer. She's a lawyer. पण मग आता एक असं आहे, पुणे शहरामध्ये काही दिवसांपूर्वी ते हिट अँड रन अशी एक केस घडली ज्याची संपूर्ण देशामध्ये चर्चा झाली, चर्चा अजूनही चालू आहे. तर या केसने खूप प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये निर्माण झाले. म्हणजे त्याच्यावरती चर्चा, त्या केसवर चर्चा अपेक्षित नाहीये, पण या केसमुळे जे प्रश्न निर्माण झाले, पहिली गोष्ट की असे जे रोड ॲक्सिडेंटमध्ये अपघात होतात, इंटेन्शन तो कायद्याचा प्रश्न आहे, त्याला शिक्षा होतेच असं नाही, किंवा झाली तरी खूप कमी शिक्षा होते. ह्या सगळ्या केसकडे तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं की पेरेंट्सचा रोल खूप मोठा आहे, आणि आता याच्यामध्ये सगळीकडे जेव्हा चर्चा होतीये तर सगळ्यांकडे एकच चर्चा होती की पेरेंट्सचा त्याच्यामध्ये काय रोल होता किंवा त्याच्या वडिलांचा त्याच्यावरती होल्ड नव्हता. पण दिस इज ऑल टू साइडेड. आपण एखाद्या 5 वर्षाच्या बाळापर्यंत, आपण जेव्हा तो बाळ असतो तेव्हा आपण विचार करतो की हा बाबा आपल्याला त्याचं सगळं स्पून फिडिंग करायचंय, आणि आफ्टर दॅट वी स्टार्ट लिव्हिंग दॅट चाइल्ड.
बट द मोस्ट केअर इज वॉट आय फील इज इन द टीनेज इयर्स फ्रॉम 14 to 18. त्या काळात मुलांचे बिघडण्याचे आणि ती काळच सगळ्यांकडे अशी असते की वी वर ऑल्सो इन दॅट एज, अट्रॅक्शन अँड एव्हरीथिंग. सगळ्या वाईट गोष्टींचा पण परिणाम त्याच वयात होतो आणि चांगल्या गोष्टींचा परिणाम पण त्याच वयात होतो. सो आय थिंक द पेरेंट्स शुड बी मोर एज फ्रेंड्स. Society and school and colleges are the very first place, I think. Before parents also, the society in which we stay and colleges in which we stay is very important for them to teach. कारण की 24 तासामधनं 12 तास तर पोरगा तो कॉलेज किंवा शाळेतच असणार आहे आणि मित्रांमध्ये असणार आहे. तर मग जर का आपण कॉलेज आणि कॉलेजमध्ये शिकवलंच नाही की व्हॉट इज मोटर व्हेकल्स ऍक्ट, ड्रिंकिंगचं काय प्रमाण असायला पाहिजे. आय एम नॉट सेईंग दॅट ड्रिंकिंग इज बॅड बिकॉज नाव डेज वी हॅव टू गो विथ जनरेशन. वी कॅनॉट say that drinking is bad, okay, you should not drink, but then there should be some limitations. एक असते की आपल्या आई वडिलांनी आपल्याला दूध किती प्यायचं ते शिकवतो की एवढं पिलं की बस होतो, ह्याच्यापेक्षा जास्त पिलं की ते ओव्हर फीडिंग होते. सेम जर का आपण फ्रेंड सोबत पितो तर ते फ्रेंड सोबत पिअर प्रेशर मध्ये येऊन आपण गोष्टी जास्त करतो. आपल्याला त्याचे परिणाम आणि वाईट परिणाम आणि चांगले परिणाम माहितीच नाहीये. म्हणून ते पिअर्स मध्ये जाऊन त्यांनी पिणं सुरू करणे आणि आई वडिलांनी त्याला सांगणे की 18 इज द एज फ्रॉम वेअर यू नीड टू स्टार्ट, 21 इज द एज वेअर यू नीड टू स्टार्ट ड्रिंकिंग. सो नाव हाऊ मच यू शुड ड्रिंक अँड इन व्हॉट, कुठल्या प्रमाणात प्यायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे हे जर का पेरेंट्सनी समजून सांगितलं त्याच्या बॅक ऑफ द माइंड ते राहील. बरोबर आहे. आणि जर का हे फ्रेंड्स तर कधीच समजून सांगणार नाही. फ्रेंड्स तर ठीक आहे, ओके, यू कॅन गो ऑन. सो दॅट इज द डिफरन्स. ऑल्सो नाव डेज फक्त ते हिट अँड रनच नाही तर आजकाल अफेअर्स बिटवीन टीनेज पीपल खूपच वाढायला लागले. आता ते कसं झाले, आता आमच्याकडे असे केसेस येतात, खूप वाईट पण वाटतं ऍक्च्युली बरेच वेळा. 18 वर्षाचा मुलगा आणि 16 वर्षाची मुलगी असते. तर 18 आणि 16 मध्ये तो 18 वर्षाचा मुलगा प्रेमात पडण्याच्या आधी हा नाही विचार करणार ती 16 वर्षाची, कारण की त्याला माहितीच नाही पॉक्सो हा कायदा आहे. त्याला कॉलेज आणि स्कूलमध्ये शिकवलंच नाही. त्याच्या पेरेंट्सला सुद्धा माहिती नाही की पॉक्सो हा कायदा आहे, 18 वर्षाच्या खालच्या मुलीसोबत आपण प्रेम संबंध ठेवू शकत नाही. मग तो विचार करणार नाही, तो प्रेमात पडणार. आणि आता 90% आय से इन कोर्ट इन केसेस 90% मध्ये 18 ते 20 वर्षाची पोरं असतात, ते 15 ते 18 वर्षाच्या मुलींसोबत प्रेम करतात अँड दे हॅव लँडेड इन जेल फॉर मोर दॅन 5 years. मोस्ट ऑफ द टाइम दी गर्ल्स गेट प्रेग्नेंट. मग ते प्रेग्नेंट झाल्यानंतर तर इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर हिम टू गेट आउट. इव्हन कन्व्हिक्शन तर 100% लागणार बिकॉज देयर इज डीएनए. नाही, मला याच्यामध्ये सॉरी मध्ये थोडंसं, मला प्रेम करणं हा गुन्हा नाहीये, नाही, पण त्या प्रेमातून पुढे जे कॉन्सिक्वेन्सेस होतात तर ते काय असतं, मग ते गुन्हा काय होतो ना? गुन्हा हा आहे की सिम्पल वे मध्ये 18 वर्षाच्या खालच्या कुठल्याही पोरीसोबत प्रेम संबंध ठेवणे हा गुन्हा आहे. म्हणजे शारीरिक संबंध ठेवणे. हो, शारीरिक पण. आणि you should not even you should not go into that proposal phase also because again 354 पण जर का कुठल्या पेरेंट्सनी जर का नाही आवडलं त्यांना तर ते 354 सेक्शन पण लावून टाकते. 354 इज आउटरेजिंग अ मोडेस्टी ऑफ अ वुमन, की बाबा तुम्ही तिचा पिच्छा केला. मग स्टॉकिंग, वॉयरिझम आफ्टर दॅट निर्भया केस ते सगळे ऍड झाले की हा माझा पिच्छाच करत होता, हा मला मेसेजच करतोय, हा मला मी तुला आवडते असं सांगतोय. तर त्याच्यामुळे पण 354A, B, C, D काही कुठलेही सेक्शन्स लागू शकतात. वाय टू गेट एज जरा ट्रिकीच असं वाटत नाही का? आता ह्या केसमध्ये पण काही लोकांचं म्हणणं ते 17.5, 18 लाईक ते तेवढाच गॅप भेटतोय किंवा तो एज 18 नंबर जरा ट्रिकी असं वाटत नाही का? आहेच, पण आता तो ते हे जो डिस्कशन होता ना तो आपला 16 to 18चा जो डिस्कशन होता तो निर्भयाच्या वेळेस पण आला होता. आणि जस्टिस वर्माच्या कमिटीने तेव्हाही सांगितलं होतं की तुम्ही आता 18चा 16 करून टाका. मेच्युरिटी लेवल पोरांची वाढली, त्यांना सगळं कळायला लागलं, 16 वर्षात बदलायला पाहिजे. भीती बसेल, पण आता ते बदललेलं नाहीये. पण मग आता जुव्हेनाइल जस्टिस ऍक्ट बद्दल जेव्हा आपण हिट अँड रन मध्ये झालं, जुव्हेनाइल जस्टिस ऍक्ट मध्ये 16 ते 18 मध्ये जे वयोगटात ते पोरं असतात आणि त्यांनी हिनियस क्राईम्स काहीतरी केले असतील, जसं निर्भयामध्ये रेप झाला होता, मर्डर्स असतात, तर या हिनियस क्राईम्सला तुम्ही यू कॅन ट्रीट देम ॲज अन अडल्ट. दॅट ऍप्लिकेशन हिट अँड रन मध्ये पण दिलंय त्यांनी, जे जुव्हेनाइल जस्टिस बोर्डने रिजेक्ट केलंय, पण देन इट इज पेंडिंग बिफोर सेशन्स कोर्ट. मग दॅट इज अगेन 16 ते 18 वया गटामध्ये अँड इट इज अगेन डिस्क्रिशन ऑफ द जज की तो देईल तर नाही देणार. नाव दिस केस ऍक्च्युअली डज नॉट फिट इन टू हिनियस क्राईम, पण द वे इन विच इट इज डन विथ 2 people have died, so again then it can also heinous crime because this is more than 7 years. heinous crime ची डेफिनेशन अशी की ज्याच्या पनिशमेंट मोर दॅन 7 years आहे
तेच फक्त हिनेस क्राईम्स मध्ये बसू शकतात. तर नाव आफ्टर ऍप्लिकेबिलिटी ऑफ 304 इट इज देअर, बट दिस पर्सन हु इज जुव्हिनाईल त्याच्या विरुद्ध 304 ऍप्लिकेबलच होणार नाहीये. ओके. पण मग इन दिस केस मग त्याच्या his father will be held accountable, but then again the father will be held accountable or not, whether he had hold, because he was not present at that spot. तर मग तो होल्ड आहे न होता, त्याचा इन्फ्लुएन्स किती आहे की then again that is the part of trial. कॅज्युअली जगतोय ना, आणि हे सडनली असा इन्सिडेंट घडतो आणि इट्स लाईक अ वेकअप कॉल. येस, लाईक यू सेड, डेफिनेटली एखाद्या मुलाला फक्त आई वडील असं नाही, पण हे सराउंडिंग मेक्स सो मच ऑफ डिफरन्स. आत्ताचं जे आपण पुण्याचं हे जे भयानक रूप बघत चाललेलो आहे की ज्याच्यामध्ये लाईक पॉप कल्चर इज नथिंग रॉंग इन पॉप कल्चर, बट अवेअरनेस, सम कंट्रोल अँड अवेअरनेस, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट म्हणजे काय केलं पाहिजे लोकांनी, पब मध्ये जाऊ नका हा एवढाच ऑप्शन तर नाही असू शकत. आपण थांबू शकत नाही आजकालच्या पिढीला की तुम्ही जाऊ नका. फक्त आजकालची पिढी असं नाही, देर आर यंग पेरेंट्स नाव, लाईक 35, 40, 50s रेग्युलरली सेलिब्रेट केलं जातं आणि देर इज नथिंग रॉंग इन दॅट. पण रिस्पॉन्सिबिलिटी आपली जशी असते तशी आपली टुवर्ड सोसायटी पण असते. मग हे रस्त्यावर असं काहीतरी घडल्यावर खूप भीती वाटते. येस, बऱ्याचशा ह्या केसेस मध्ये असं आहे का की ह्यांनी प्रोसिजर कुठेतरी कॉम्प्रोमाइज केली म्हणून जास्त अँगर आहे, रॅदर दॅन क्राईम बद्दल अँगर आहेच. पण हे याच्यात बऱ्याच म्हणजे सलमान खानच्या केसमध्ये होतं की बऱ्याचशा लोकांना असं म्हणणं होतं किंवा जे काही केसेस तो कॉन्स्टेबल खूप खंगून खंगून गेला, अशा स्टोरीज आम्ही ऐकलं होत्या. तर त्यांचं असं होतं की प्रोसिजर नाही फॉलो केली, तो प्रोसिजर जास्त फॉलो नाही केल्याचा अँगर जास्त आहे का? प्रोसिजर आता बऱ्याच वेळा बऱ्याचशा अशा गोष्टी असतात जे पोलिसांच्या हातातच असतात आणि पोलिसांनी जी चार्जशीट फाईल करतात ते काय इन्व्हेस्टिगेशन करतात, ते कुठल्या पद्धतीने करतात, त्याचे जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत, आणि त्याच्यावरती होल्ड कोणाचंच नाहीये. प्रोसिजर काय फॉलो होती आणि कशी फॉलो होती, आफ्टर इट गोज टू कोर्ट, आणि जेव्हा कोर्ट ताशेरे ओढतात त्यांच्यावरती तेव्हा एखाद्या वेळेस एखादी केस जशी सलमान खानची केसमध्ये जशी प्रोसिजर फॉलो झाली नाही तेव्हा कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर मग लोकांना कळते की ओके इट वॉज द फॉल्ट ऑफ पोलीस. पण मग आता ऍट द इनिशियल स्टेज इन्व्हेस्टिगेशन चालू असताना तेव्हा कोणाचाच होल्ड नसतो त्याच्यावरती. कोर्ट पण त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये इंटरफिअरन्स करू शकतो. कोणत्या फॉल्ट लाईन्स आहेत की ज्या कॉमन आहेत किंवा केला जातो? म्हणजे आम्ही न्यूजपेपर मध्ये ऐकतो की ते दारूचा जो रिपोर्ट असतो तर तो जास्त थोडा श्रीमंत असेल तर त्याचा कॉम्प्रोमाइज केला तो असं एक परसेप्शन आमचं तरी तयार होतं आम्ही जेव्हा न्यूज रिपोर्ट वाचतो तेव्हा. तो अशा कोणत्या ट्रिक्स आहेत लाईक ह्या बऱ्यापैकी मागे पुढे केल्या जातात? अशा त्याच्यातलं एक एक्झाम्पल असेल की अल्कोहोलची जेव्हा टेस्ट करतो किंवा ड्रग टेस्ट असतो, कालावधी खूप इम्पॉर्टंट असतो. आता तुम्हाला तो सापडलाय आणि 12 तासात ती फ्युजेस इन युअर ब्लड, सो आफ्टर दॅट इट इज नॉट गोइंग टू कम पॉझिटिव्ह. तर मग तर पोलीसवाल्यांनी कितपर्यंत लगेच आलं आणि लगेच टेस्ट केलं, लगेच त्याचं ब्लड काढून घेतलं तर दॅट विल बी व्हेरी बेनिफिशियल. पण आता ते नाही केलं, त्यांनी ठेवून घेतलं, त्याला प्रश्न विचारत बसले, तर मग आता ह्याच्यामध्ये टाइम इज व्हेरी क्रुशियल. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स पोलीस इज ऑल्सो नॉट बीन एज्युकेटेड, त्यांनाही माहिती नसते की कधी हे तर हेटेरंट खूप मोठी केस झाली मग ऑल बिग पोलीस ऑफिशियल्स आर इन्व्हॉल्ड इन इट. बट खूप छोटी जेव्हा केस येते, छोटे छोटे पण ऍक्सिडेंट्स होतात तेव्हा दिस नेग्लिजन्स इज व्हेरी रॅम्पंट. आणि तो दाखवला पण जातो मूवीज मध्ये बरेचदा, म्हणजे तो आरोपी येऊन काहीतरी खूप जोरात जोरात सांगतोय किंवा काहीतरी कोणीतरी येऊन सांगतोय आणि ते मस्त निवांत काहीतरी बसतं. ते खरंच कसं आहे की दॅट इज अगेन अ डिफरंट पार्ट ऑफ द स्टोरी वेन यू गो टू अ पोलीस स्टेशन दे आर नेव्हर गोइंग टू एंटरटेन यू. अगेन आय एम सेइंग दिस इज अ व्हेरी कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट, और मला त्याच्यावरती खूप हे येतील. पण मग एखादा साधारण माणूस जेव्हा कधीही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार घेऊन गेला नवरा बायकोची भांडण्याची किंवा कुठली, तर आधी ते तुम्हालाच प्रश्न विचारतील की तू काय करत होता ते शक्यतो विदाऊट कुठले FIR व्हायच्या आज जर ते मिटलं ते सोपं होऊन जातं. येस, हो. आणि पोलिसांचं ऍक्च्युली आजकाल नवरा बायकोच्या भांडणांमध्ये तर पोलिसांचं ते खूप मोठा रोल झालंय आणि ते व्हेरी पॉझिटिव्हली द पोलीस इज डुईंग दॅट, की ते नवरा बायकोचे भांडणं विदाऊट टेकिंग FIR अँड विदाऊट अजून ते वाढवण्याच्या आधीच ते पॉझिटिव्हली ते सॉर्ट आउट काउन्सिलिंग. आजकाल पोलीस कम काउन्सिलर झालेत, दे आर काउन्सिलिंग दी पीपल लाईक एनिथिंग नावडेज. ते आधी स्वतः काउन्सिलिंग करतात, त्यांना काउन्सिलिंग सेंटर्सला पाठवलं जातं. विमेन काउन्सिलिंग सेंटर सुद्धा आहे आपल्या पुण्यात, तर तिथे पाठवलं जातं सगळ्या कपल्सला. सो दॅट इट द सेम थिंग इव्हन इन द हिट अँड रन केस. आता जुव्हेनाइल जस्टिस होमला तो आहे. हिट अँड रन आणि ड्रंक अँड ड्राइव्ह वेगळा असतंय का?
नाही, सेमच आहे का? ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये यू आर नॉट हिट समवन, ओके, यू जस्ट ड्रायव्हिंग इट. पोलिसांनी प्रोसिजर फॉलो नाही केली किंवा काही दुर्लक्ष केलं, याच्यामुळे आरोपी सुटलाय किंवा आरोपीचे आरोपच सिद्ध झाले नाहीत, असं काही झालंय का? कुठली केस अशी आहे का काही? भरपूर असे केसेस असतात की ह्याच्यामुळे, पण मग पोलिसांना आपण दोष नाही देऊ शकत बऱ्याच वेळा, कारण की इट इज अ पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. प्रत्येक पोलिसांचा इन्व्हेस्टिगेशनचा भागच वेगळा असतो, तर मग यू कॅनॉट ऑलवेज ब्लेम. येस, बट एव्हिडन्सेस नव्हते, चार्जशीटमध्ये प्रॉपर एव्हिडन्सेस नाही आले, रिपोर्ट्स नाही आले बरेचसे, तर त्याच्यामुळे अक्विटल होतात बरेच मॅटर्स. पण यू कॅन नेव्हर ऍक्च्युअली ब्लेम अ लॉट ऑफ पोलीस, कारण ते प्रोसिजर्स कधी कधी फॉलो होतात, कोणी कोणी नाही फॉलो करत, तर मग इट इज ऑलवेज लाईक. आता याच्यामध्ये म्हणजे ही केस एकदम आपण या केसवर नाही बोलत आहे असं, पण ह्या केसमधनं काही गोष्टी आता सोशल मीडिया असं झालं ना की तो आपल्याला खूप गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवतो. त्या चुकीच्या असतात, बरोबर असतात, हा नंतरचा विषय. पण मग त्याच्यामध्ये खूप जरी मीम्स तयार झाले किंवा जोक्स तयार झाले, निबंध निबंध आणि हे सगळं, म्हणजे काय आता हे सगळं अनफॉर्च्युनेट आहे. म्हणजे निबंधाने काय होणार कसं आहे, खूप ते अगेन दॅट इज अ मिथ, आणि ते चुकीचं आहे. सोशल मीडियामध्ये पण ना बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या आहेत. इव्हन असं त्या दिवशी आलं होतं की राहुल गांधींनी असं स्टेटमेंट दिलं की तुम्ही त्याला सोडायला नव्हतं पाहिजे, बट द लॉ इज व्हॉट इट इज. ज्युव्हेनाइल जस्टिस, जेव्हा तो माणूस ज्युव्हेनाइल असतो तेव्हा हे पनिशमेंट्स हे असेच पनिशमेंट्स असतात. बरेच वेळा दिल्ली हायकोर्टने एका पॉक्सोच्या मॅटरमध्ये त्याला झाडं लावायला सांगितली, तू 500 झाडं लाव, किंवा अशी एक पनिशमेंट असते की तू जाऊन ट्रॅफिक पोलिसला एका महिनाभर तू जाऊन असिस्ट कर, ट्रॅफिक सांभाळ, किंवा तू स्कूलमध्ये जाऊन तू झाडू फरशी कर, ते स्कूलची साफसफाई कर. आता ह्याच्यामध्ये तू एसे लिही, तर हे दीज आर काइंड ऑफ पनिशमेंट्स. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. इंडिया इज इन टू रिफॉर्मेटिव्ह थिअरी. नॉर्मली याच्यामध्ये तर आहेच, आपण जेव्हा माणूस मोठा असतो तेव्हा रिफॉर्मेटिव्ह थिअरीला आपण विश्वास करतोच, पण ज्युव्हेनाइल्सला तर अजून मोठी रिफॉर्मेटिव्ह, बिकॉज देर इज ऑलवेज अ चान्स दॅट द चाइल्ड इज ऑन अ रॉंग ट्रॅक, अँड दॅट इज वाय ही वॉन्ट्स टू ही शुड बी गिव्हन अ चान्स. अँड दॅट इज वाय आपण ऍक्च्युअली ज्युव्हेनाइल्स पण मी चुकीचा शब्द वापरते, दॅट इज ऑलवेज चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ. तो एक शब्द आहे की मी ज्युव्हेनाइल पण चुकीचा शब्द वापरते. द सुप्रीम कोर्ट इज ऑलवेज सेड की यू शुड नॉट टेल देम ज्युव्हेनाइल्स, दे आर चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ. They are not understanding their consequences, they have not matured that much, so let them give a chance, because there is a life ahead. त्यांच्या पुढे खूप मोठी लाईफ आहे. तर त्याच्यासाठी आता एसे लिहायला सांगितलं तर ठीक आहे, ते बेल कंडिशन मध्ये दिलं, ऍक्च्युली ते कन्व्हिक्शन किंवा ते शिक्षा झाल्यानंतर दिली जाते, पण त्याला आता एसे लिहायला लावलं तर त्याच्यात काही चुकीचं झालेलं नाहीये, तर असं काही वेगळं झालेलं नाही. अशा शिक्षा आहेत या आधी पण दिल्या गेल्या, आता ती एक कुठची तरी गोष्ट झाली त्याच्यावरती खूप मोठा क्राईम आणि खूप छोटी शिक्षा दिली गेली, त्यामुळे त्याचा बवाल झालाय. आणि त्याला शिक्षा पण झालेली नाहीये, ही फक्त एक बेलची कंडिशन आहे. लोकांना हे कळत नाही की तो सुटलेला नाहीये, त्याची अजून केस चालू व्हायची आहे, त्याचं अजून कन्व्हिक्शन व्हायचंय. मॉब वर्डिक्ट आहे ना, इट्स द अँगर ऑफ एव्हरीथिंग दॅट इज पुटिंग प्रेशर. असं काही होऊ शकतं की आता समजा तो 17.5 वर्षाचा आहे, तर त्याची केस चालू होईल, 6-7 महिने जातील, तो 18 वर्षाचा होईल, तर त्याच्यानंतर त्याला काही नॉर्मल शिक्षा लागू होऊ शकते. ऍट द टाइम वेन दी ऑफेन्स वॉज कमिटेड, दॅट टाइम तो कुठला वयाचा होता तो महत्वाचा आहे. असं जर केसेस म्हणजे माणूस 18 वर्षात कमिट करतो, इट इज गोइंग ऑन तारीख पे तारीख, दॅट वी नो. असं आहे ना की ते 2 निष्पाप तरुण पण गेले, त्यामुळे या घटनेचं गांभीर्य मोठं आहे. आणि एक असं असतं ना की समजा त्यांनी बाईकवरनं उडवलं असतं तर कदाचित माझं मत आहे, मला माहित नाही मी बरोबर आहे का चूक आहे, पण ती खूप महागडी आलिशान गाडी, एक कुठेतरी असं एक राग असतो ना की खूप वाईट वाटतंय, खूप राग येतोय. म्हणजे ती घटना घडल्यानंतर एवढे मिक्स्ड फिलिंग्स यायला लागलेत. एक तर भीती, तर सतत भीतीमध्ये जगायची. एक वी आर पेरेंट्स आणि दीज आर ऑल यंग पीपल, सो म्हणजे रात्री वैऱ्याची असते अशी आजी म्हणायची रात्री की बाबांनो रात्री 7च्या आत घरात सिनेमा आला होता. कुठेतरी खरं हे खूप गंभीर आहे. म्हणजे एक पालक म्हणून तरी मला असं वाटतं की खूप गंभीर आहे की म्हणजे अशा घटना घडल्यानंतर आय एम शुअर मी माझ्या मुलाला फोन केला, माझ्या मित्राला मी सांगितलं की त्याला त्याच्या मुलाला हेल्मेट घालून जायला सांगत जा.
आणि आय एम शुअर हजारो लाखो पालकांनी ज्यांची मुलं त्यांच्या जवळ नाही आहेत किंवा जवळ आहेत त्या सगळ्यांना फोन केले असतील किंवा सांगितलं असेल की बाबा रे गाडी रात्रीची चालवू नको. इथे असाही एक पर्स्पेक्टिव्ह आला होता की त्या दोघांनी हेल्मेट का नाही घातलं, मग त्यांनी ते घालायला पाहिजे होतं. मग हे कन्सिडर केलं जाईल केस मध्ये, त्यांचं हेल्मेट नव्हतं वगैरे, हेल्मेट नव्हतं, जाऊ शकतं का म्हणजे जाऊ शकतं का? ते दोघं रात्री 2 वाजता काय करत होते. हो ते पण आता असं आहे की माणूस जगतोय का, नाही ते चुकीचं आहे. का सोशल मीडियावर खूप जास्त लोक का ह्या केसवर किंवा जजमेंटल का होत आहेत. सोशल मीडिया कायच, मीडियानी पण किती या गोष्टीचं हे केलं, त्याच्यावर काय तुमचा टेक असतो म्हणजे वकिलांचा, की मीडिया खूप जास्त इन्व्हॉल्व आणि काही पसरवत आहे. आमचं टेक जास्त, आमचं राग तर त्या इन्सिडेंटला आहे. माझंही खूप राग आहे त्या इन्सिडेंटला, ते नको व्हायला पाहिजे होतं. पण जास्त राग ह्याच्यामुळे की तुम्ही चुकीच्या गोष्टी पसरवताय, ते राग अजून मोठं करताय तुम्ही चुकीच्या गोष्टी सांगून की बेल हे त्याला एसेच फक्त लिहायला सांगितलं, त्याला शिक्षाच काय नाही झाली. एव्हरीथिंग टेक्स इट्स ओन टाइम. तर तुम्ही चुकीच्या गोष्टी नका पसरू. जे इन्फॉर्मेशन, न्यूज इज फॉर गिव्हिंग इन्फॉर्मेशन, द राईट इन्फॉर्मेशन. डोंट पास द वर्डिक्ट इन एव्हरीथिंग. इन एव्हरी अदर केस नाउ डेज मीडिया इज डुईंग दॅट. कोरेगाव भीमामध्ये पण तेच झालं, सलमान खानच्या याच्यामध्ये पण तेच झालं. एव्हरीथिंग विच इज हॅपनिंग, इव्हन शाहरुख खानच्या केसमध्ये तेच झालं. गोष्ट खूप छोटीशी होती, त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या गोष्टी पसरवल्या गेल्या. आणि मग अँगर त्यातून पण नाही का, जेव्हा की ज्यांच्याकडे खरंच आहे इन्फ्लुएन्शियल लोक, त्यांना शिक्षा नाही झाली. मग ह्या अँगर मधून पण तो आहे ना की सगळ्यांच्या सुरुवातीपासून अँगर जो जनरेट झाला तो ह्याच होता की हा बड्या बापाचा मुलगा आहे किंवा श्रीमंताचा, आणि तो कुठेतरी सिस्टम मोल्ड करेल. मग आहे तो एक अँगर राहतोच ना की सिस्टम मोल्ड पण झालेली आहे ना बऱ्याच वेळा झालेलं, पण इन्फ्लुएन्स आपल्याकडे काही पर्यायच नाहीये. ओके, to trust the system, to trust the judiciary, to trust this whole process. We do not have anything in our hands. आपण आता वोट केल्यानंतर जो कोण येईल तो येईल. आता वी हॅव टू ट्रस्ट दॅट पर्सन. आपल्या हातात दुसरं काहीच नाहीये. वी हॅव टू ट्रस्ट. म्हणजे आता हे इन्सिडेंट झाल्यानंतर पेपरला आलंय की बार असोसिएशन किंवा ते जे कोण हेड आहे they have said की 18 वर्षाच्या खाली we will not serve hard liquor. बार असोसिएशन म्हणजे बार असोसिएशन पबवाले बारवाले यांचं पण एक लिकर बार. सो ते सेड की आम्ही फक्त वाईनच सर्व करणार. पण इन दिस केस आत्ता हे सगळं घडतंय, पण अब्रॉड सुद्धा आपण ज्यावेळेला ट्रॅव्हल करतो त्यावेळेला रोड साईड कॅफेजना सुद्धा जर का ते लिकर सर्व करत असतील तर आय हॅव विटनेस्ड इट की ते विचारतात की शो अस युअर आयडी कार्ड, नॉट टू दी ॲडल्ट्स बट दोज की जे यंग दिसतात मुलं, त्यांच्याकडनं ते घेतात आणि आवर्जून घेतात. आता मी असं नाही म्हणत की ते चांगलं आहे हे वाईट आहे, बट आय एम सेइंग सिस्टम्स आहेत. काहीतरी तरी भीती असते ना कुठेतरी. इंडियामध्ये तर आपल्या इथे तर लॉ आहे पण तो पाळलाच नाही. आता आपणही किती वेळा जातो तर कधी मागितलं नाही की तुमच्याकडे आय कार्ड आहे का. नाही. यू वुड बी मैथिली वुड बी एक्सपिरियन्स की कधीच मागितलं नाही ते. आणि आपण रात्री म्हणतो ना, आपण ड्रंक ड्रायव्हिंगची केस मुंबईत पण त्या एका, इफ यू रिमेंबर, ती सीईओ मॅरेथॉन रनर होती आणि ती वर्डी सीफेसला पळत होती सकाळी आणि तिला उडवलेलं होतं आणि शी डाईड अँड दॅट अर्ली मॉर्निंग 5:30ची वेळ आहे. तर हे ड्रंक ड्रायव्हिंग हे इतकं भीतीदायक आणि इतकं म्हणजे हे लाईक यू सेड ना मगाशी की ते एज इज सो वल्नरेबल. नाही, इवन काही वर्षांपूर्वी झाले असतील त्याला आता 10 ते 15 वर्ष, मराठीतले अतिशय नावाजलेले अभिनेते आनंद अभ्यंकर, त्यानंतर अक्षय पेंडसे, आणि अक्षय पेंडसेच्या मांडीवर त्याचं 2-2.5 वर्षाचं मूल असं बसलेलं असताना पुण्याहून मुंबईला जाताना एक्सप्रेस हायवेला अपोजिट डायरेक्शनहून येणारा एक टेम्पो लेन कट करून त्यांच्या गाडीवर गेला आणि वी लॉस्ट दॅम. छोटं बाळ पण गेलं, विसरून गेले लोक. ह्या अशा घटना घडतात. एक सायकलिस्ट पुण्याचा अतिशय चांगला सायकलिस्ट, नाव मला आता आठवत नाही त्याचं, तो पहाटे सायकल जाताना कुणीतरी उडवलं त्याला. अशा खूप घटना घडतात. तशी आत्ता पुण्यातली घटना घडली. उद्या इलेक्शनचा निकाल येईल आणि मीडियामध्ये सगळीकडे कोण किती मतांनी पुढे आणि कोण किती मतांनी मागे ह्या बातम्या येतील.
आणि आपण विसरून जाऊ की 2 निरपराध मुलं बाईकवरनं कुठेतरी लिहिलं पण होतं असं कुठेतरी की हे सगळं फक्त 4 जून पर्यंत चालणार आहे, उगाच कशाला त्याचं हे. ह्या सगळ्या गप्पांचा म्हणजे पूजा ऍडव्होकेट पूजा अगरवाल कायद्यामध्ये खूप मोठं ते त्यांचे मिस्टर दोघंही चांगलं काम करतात. आणि या कॅफेमधून मला तेच विचारायचंय की रोजच्या जगण्यामध्ये कायद्याचं स्थान काय पूजा, की काय असलं पाहिजे राहतं सामान्य माणसाला, कारण कायद्याचा संबंध काहीतरी अडचणीत आल्यानंतरच येतो. मला तुमच्याकडनं ऐकायचंय की आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपण कायद्याचं किती भान ठेवलं पाहिजे. आणि त्याला एक सब क्वेश्चन मला असं पण विचारायचं आहे की पुण्यासारखं शहर, आपण मुंबई मेट्रो महा मेट्रो म्हणतो ना, तर पुणे काहीच्या काही वाढत चाललंय. तर हे तुमच्यामध्ये पण डिस्कशन्स होत असतील की लाईक यू सेड, तो रिफॉर्म शब्द फार चांगला होता की एव्हरीथिंग हॅज टू गेट रिफॉर्म्ड नाव, रिफॉर्म्ड, रिफाईन्ड. ते काय घडवताना दिसतच नाहीये ना, म्हणून तर आपण खूप आधीपासून तेच फॉलो करत आलोय. पण लोकांची मेंटॅलिटी, लोकांचं एक्सपोजर इन टर्म्स ऑफ एज किंवा काही, तर हे सगळं वाढत चाललंय. मग त्या दृष्टीने सगळ्या सिस्टीम्स बदलायला पाहिजेत का असं वाटतं का? सगळ्याच. आता असं आहे की एकच जेव्हा आपण जातो तेव्हा एक कल्चर वेगळं. आता IT कल्चर आले तर IT मुळे आपण फक्त सगळं पॉझिटिव्ह हे थिंग्स की वी वॉन्ट टू गो पार्टी इन, वी वॉन्ट टू ड्रिंक अल्कोहोल अँड एव्हरीथिंग. बट ॲट द सेम टाइम यू आर नॉट सीइंग व्हॉट हाऊ इज द सोसायटी चेंजिंग. वर्क हार्ड प्ले हार्ड, वर्क हार्ड प्ले हार्ड ची जर का डेफिनेशन मध्ये आपण गेलोय तर आपल्याला आधीचे जे गोष्टी, जसं तुम्ही आता म्हटलं की आधी 7च्या आत घरात होते, मग आता असं वाटायला लागले अशा इन्सिडेंट झाल्यामुळे की आता ते बरोबर होतं. मग ते आपण 7च्या आत घरात जाऊन मग तुम्हाला घरात काय करायचं ते तुम्ही करा, मग ते परत तेव्हाही 7च्या चुकीचं आहे ना, म्हणजे चुकीचं आहे. म्हणजे दिस इज नॉट हाऊ लाईफ शुड बी. पण आता बरेच वेळा आपल्याला आता असे इन्सिडेंट्स झाल्यामुळे आता असं वाटतं की लेट्स गो बॅक टू वॉट एव्हर इट वॉज, बिकॉज वॉट एव्हर अर्लियर थिंग्स वॉज ॲटलीस्ट वी वर नॉट हॅव्हिंग सच काइंड ऑफ इन्सिडेंट्स. पण मग लॉ आणि ऑर्डर याच्यात काही बदल घडत चाललेत का? लॉ मध्ये आता चेंज होणार आहे. आणि आता द पॉझिटिव्ह थिंग, मी निगेटिव्ह पण बोलले, पण एक पॉझिटिव्ह गोष्टी या मीडियाच्या कव्हरेजमुळे एवढी झाली की द लेजिस्लेटर्स आर गोइंग टू कम अहेड अँड दे आर गोइंग टू चेंज. जसं हे आधीचे इन्सिडेन्सेस झाले, खूप झाले, त्याच्यानंतर 2019 मध्ये मोटर व्हेकल्स ऍक्ट बदलला आणि त्याच्यामध्ये आता 185 सेक्शनमुळे आता द पर्सन हु वॉज ड्रायव्हिंग, चाइल्ड इन कन्फ्लिक्ट इन लॉ वॉज ड्रायव्हिंग, तर त्याच्यामध्ये त्याच्या गार्डियनला किंवा व्हेकल ओनरला इज लायबल. आणि इव्हन ह्या केसमध्ये पण त्याच्या वडिलांना त्याच्यामुळे लायबल केलं गेलं. वाय देर वॉज एन अमेंडमेंट इन 2019 म्हणून. तर लॉ चेंज झाला. पण लॉ कशामुळे चेंज झाला? हे मीडियाच्या कव्हरेजमुळे चेंज झाला की लोकांचा राग होता मनात, म्हणून तो लॉ चेंज होतोय. पण त्या लॉ मध्ये दुसरं पण होतं ना की आता आपण बोलतोय की सगळ्यांना शिक्षा झाल्या किंवा अजून स्ट्रिंजंट शिक्षा झाल्या पाहिजेत, पण दुसरी पण होते की त्यात काहीतरी खूप स्ट्रिक्ट कंडिशन्स आहेत हिट अँड रनच्या वगैरे, आणि त्यासाठी ड्रायव्हर लोक प्रोटेस्ट करत होते. सो त्यांचं म्हणणं असं होतं की बऱ्याचदा म्हणजे त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू होता की बऱ्याचदा मोठ्या गाड्या चालतात आणि अनेकदा असं झालं की त्यांची चुकी नसताना तो ऍक्सिडेंट झाला, किंवा ऍक्सिडेंट मध्ये बऱ्याच वेळा चुकी नसते आणि तरी पण ते खूप मोठी ऍक्सिडेंट शब्दच म्हणूनच इंटेन्शनच नाही कोणाचं, आणि त्याच्यासाठी खूप मोठी आता शिक्षा वाढवली आहे ती, त्याच्या पण होतं, त्याचा प्रोटेस्ट पण चालू होता. त्याच्यामुळेच हे झाले की वर्सेस झाले, ड्रायव्हर्स वर्सेस दिस सिच्युएशन. वी शुड ऑलवेज थिंक द ड्रायव्हर्स ज्याची चूकच नाही, तो एकदम शांतपणे चालवतो, इव्हन समोरचं शांतपणे गाडी चालवतोय, पण कधीतरी क्षणात असं काहीतरी होते की आपलं तोल सुटून जातो किंवा झोप लागून जाते. अशा सिच्युएशन मध्ये आणि वर्सेस दिस सिच्युएशन वेअर अ पर्सन इज व्हॉलंटरीली इंटॉक्सिकेटेड अँड ही इज टेकिंग एव्हरीथिंग इन टू हिज हँड्स. तर अशा दोन्ही सिच्युएशन्स मध्ये लॉ हॅज टू चेंज, आणि त्यांना लॉ चेंज होणं वाईट वाटतंय. आणि आता आपल्याला ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण आलो वेअर हिट अँड रन झाले, तर आपल्याला वाटतं की अजून शिक्षा व्हायला पाहिजे. पण त्या सिच्युएशन मध्ये जेव्हा ड्रायव्हरची चूकच नव्हती, त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला असं वाटतं की एवढी शिक्षेची गरज नव्हती. मग ह्याचा दोघांचा तालमेल, नाव दी लेजिस्लेटर्स बिकॉज ऑफ दिस मीडिया कव्हरेज दे आर गोइंग टू टेक अ कॉल. म्हणजे तिकडे बऱ्याचशा ड्रायव्हर्सने असं सांगितलं की आता एक साइड अशी दिसते की हा सुटेल, इन्फ्लुएन्शियल आहे वगैरे, पण त्या ड्रायव्हर लोकांचं म्हणणं होतं, जे ट्रक ड्रायव्हर वगैरे, की मी ह्या केसमध्ये माझी चुकी नाहीये, समजा त्यासाठी आत गेलो तर त्याची पूर्ण फॅमिली संपली, कारण तो सोल ब्रेडविनर तिथेच सगळा केस संपला. ते पण, आणि त्यांना पण बऱ्यापैकी लोक अशी सांगत होते लॉ. त्याच्यात एक अजून एक मला असा प्रश्न होता की आपण मगाशी म्हटलं की 4 जूनला हे संपेल, पण हे 4 जूनशी पण तर कनेक्टेड आहे ना, की कोणतं सरकार येणार आहे ते सरकार लॉ चेंज करेल ना, सरकारच्या हातात आहे ना.
की 18चं 16 हे सरकारच्या हातात आहे. कधीतरी डिस्कशनचा पार्ट झाला पाहिजे ना सरकारच्या पण झालंच पाहिजे. तेच आपण ट्रस्ट, आता आपण फक्त आपण वोट करून झालंय, आता वी हॅव टू जस्ट ट्रस्ट दी लेजिस्लेटर्स की आता आमच्या मनात असं आहे की तुम्ही ते लॉ चेंज करा. पण मग अगेन बिफोर चेंजिंग द लॉ यू नीड टू टेक स्टेक होल्डर्स लाईक ड्रायव्हर्स इन टू पिक्चर, कारण की दीज आर ऑल्सो मेजर स्टेक होल्डर्स. सगळ्या स्टेक होल्डर्सला तुम्ही सेम थिंग कम्स वेन युनिफॉर्म सिव्हिल कोड आला तेव्हाही तुम्ही सगळ्या स्टेक होल्डर्सचा त्यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतंय, हिंदूजला काय वाटतोय, मुस्लिम्सला काय वाटतंय. सर्वेज झाले होते, क्वेश्चन्स विचारले गेले होते, सजेशन्स विचारले गेले होते बिफोर सेंडिंग अ रिपोर्ट इन युनिफॉर्म सिव्हिल कोड. तर दॅट इज अ पॉझिटिव्ह थिंग की बिफोर चेंजिंग अ लॉ यू आस्क द कॉमन पीपल व्हॉट डू यू वॉन्ट अँड हाऊ डू यू वॉन्ट इट टू बी डन. So that you are included into that. Yes, the process of inclusion. जसं आता पूजा सांगतायत आपल्याला की कुठलाही कायदा पारित केला जातो त्यावेळेला त्याचे स्टेक होल्डर्स सगळे, त्यांना सगळ्यांना लोकशाही आहे देशामध्ये, तशी कुटुंबामध्ये सुद्धा एक लोकशाही असली पाहिजे. आपली जी 17 वर्षाची मुलं आहेत आता काय ना, त्यांच्या जागी ते पण बरोबर असतात, कारण त्यांची एनर्जी एकदम बॉइलिंग एनर्जी असते 17-18 वर्षाच्या मुलांची. आपणही सगळेजण 17-18 वर्षाचे होतोच ना कधी. त्यावेळेला आई वडील आपले दुश्मन वाटतात आपल्याला, राग येतो त्यांचा, राग येतो आई वडिलांचा, कारण ते तुम्हाला काहीतरी करण्यापासून थांबवत असतात असं तुम्हाला वाटतं. आमच्याकडे अजून थांबवतात, मला अजून फोन केला 10 वाजता फोन येतो, ती केस झाल्यानंतर की 10 वाजता तू घरात आलाय, मगाशी गाडी घेऊन केस तिकडे झाले की इकडे फोन आहे 10 वाजता का कोणाच्या गाडीवर बसून. माझे बाबा तर क्राईम पेट्रोल बघायला लागले, मला टेन्शन येतं. ती क्राईम पेट्रोल आहे ना, त्याच्यामुळे आय रिअली फील ना पोरांना ना वेगळं वेगळं काहीतरी सुचायला लागले खूप जास्त. ते क्राईम पेट्रोल इज अ व्हेरी डिफरंट कन्सेप्ट, इट शुड नॉट बी देअर, असं माझं प्रामाणिक आणि इट इज माय पर्सनल ओपिनियन. ते क्राईम पेट्रोल बघून काही गुन्हे पण इनिशिएट होतात. लोक म्हणजे टेलिव्हिजनवरचे क्राईमशी रिलेटेड कुठलेही एपिसोड बघून थोडेसे मॅच्युअर लोक काहीतरी गुन्हे पण करतात असं नंतर ते कबूल करतात. आमच्याकडे एक दृश्यम साईल्सची मर्डर केस पण आले आहे, दृश्यम पिक्चर बघून केले. सो मग ह्या सगळ्या एंटरटेनमेंट, म्हणजे मी तो त्या प्रश्नाकडे येतोय की 17-18 वर्षाची जी मुलं असतात ह्या मुलांना उत्साहाच्या भरात किंवा एक सेलिब्रेशन करायचंय ह्याच्यामध्ये कायद्याची माहिती नसते. तर मला पूजा तुमच्याकडून असं हवंय की पेरेंट्सलाही माहिती नसते एखादी गोष्टीचं गांभीर्य किती असू शकतं. अशा छोट्या छोट्या काही गोष्टी असतात की ज्याच्यात आपण काळजी घेऊ शकतो. तर कशी काळजी घ्यायला पाहिजे, त्या मुलांना कायद्याचं काय ज्ञान असायला हवं? बेसिक आता असं आहे की इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज, यू नीड टू नो लॉ. पण आता फक्त एवढंच आहे की 18 वर्षाच्या खाली आपण जास्त शिक्षण कुठे घेतो, तर आपण आपल्या स्कूल आणि कॉलेजेसमध्ये घेतो. तर वी आर ऑलवेज सजेस्टिंग दिस की तुम्ही पॉक्सोचं एक चॅप्टर घ्या किंवा तुम्ही एक पॉक्सोचं सेशन जरूर घ्या पोरांमध्ये, सो दॅट त्या वयाचं म्हणजे 8वी पासून ते ग्रॅज्युएशन होईस्तोवर पोरांना तुम्ही पॉक्सोचं ज्ञान द्या की काय चुकीचं आहे, तुम्ही ह्या वयात आहात ते चुकीचं वय आहे, ते तुम्ही करू नका. आणि सेम टाइम तुम्ही मोटर व्हेकल्समध्ये किंवा अल्कोहोल कशी पितात, कसं नाही, किती प्यायचं, काय नाही, त्याचंही तुम्ही त्या कोर्समध्ये मोटर व्हेकल्स ऍक्ट पण तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. नाउ आरटीओ इज गिव्हिंग यू लायसन्सेस, RTO is saying only how to drive, but RTO is not telling you drink and drive नाही करायचं. ते अजून केलंय त्यांनी की हे लोकांना माहिती आहे. परत तो लायसन्स ऍक्ट प्रकार भीतीदायक. एक्झॅक्टली. तर मग आता हे तुम्ही त्यांच्या करिक्युलम मध्ये घ्या. दिस इज व्हॉट आय कॅन सजेस्ट. हे तुम्ही ऍक्च्युअली त्याच्या करिक्युलम मध्ये घेतलं तर व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज दिस. नाव पेरेंट्स, आता ठीक आहे, तर पेरेंट्सच्या वेळेस तर ते नव्हतं. पेरेंट्स आता कुठले शिकवतात कुठले नाही शिकू शकत ते वेगळी गोष्ट झाली. टीव्ही मध्ये येईल नाही येईल माहित नाही, पण आता स्कूल आणि कॉलेजेसमध्ये तर पोरं जातच राहणार. तर निदान आत्ताची पिढी तर आपण सुधरवूयात. आपल्या पेरेंट्सला जरी नसेल माहिती तर आपण आपल्या मुलांना जर का कळलं तर ते त्यांच्या पेरेंट्सला जाऊन सांगतील की आई तू जर का बाहेर जातेस, इफ यू आर गोईंग इन टू पब यू डू नॉट कम ड्रायव्हिंग, यू टेक अ कॅब अँड कम होम. एक्झॅक्टली. चिल्ड्रन कॅन बी मोर रिस्पॉन्सिबल इन टेलिंग टू देअर पेरेंट्स. कुणीतरी करिअर करणारा एखादा माणूस आहे, तो घर चालवतोय, ओके, त्याला काहीतरी कुठेतरी मोठी ऑपॉर्च्युनिटी आली, आउट ऑफ इंडिया कुठेतरी जायचं आहे आणि मोठं डील आहे, अमुक आहे तमुक आहे, आणि त्याच्या मुलाच्या हातून ऍक्सिडेंट झाला आणि तो
समजा 18 वर्षापेक्षा कमी आहे आणि त्याच्याकडनं असा गंभीर ऍक्सिडेंट त्याच्या हातून चुकून घडून गेला, तर त्याच्या वडिलांना जेव्हा अटक होते त्यावेळेला त्याची अख्खी फॅमिली जी आहे ती थांबते. हे गंभीर आहे. तर फॅमिलीमध्ये कायदा ह्या विषयावर काय चर्चा व्हायला पाहिजे पूजा, असं मला म्हणजे ऐकायला आवडेल मला ते. आपण पोरांना जसं आपण संस्कार देतो ना की हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, तसंच आपण आता मध्ये आपण ती अवेअरनेस सुरू केली होती गुड टच आणि बॅड टच. जसं आपण आपल्या पोरींना शिकवत होतो की हे गुड टच आहे, हे बॅड टच आहे, तसंच तुम्ही पोरांना हेही शिकवा की गाडी चालवायला अख्खा आयुष्य आहे, आपल्याला 18 वर्षाचं लायसन्स हवं आहे, आपल्याला आधी लायसन्स काढायचं आहे, आधी लर्निंग लायसन्स असते, त्याच्यानंतर परमनंट लायसन्स असते, हे सगळ्या गोष्टी असतात. आणि मग त्याच्यानंतर की कुठल्या माणसाला जर का तू आता शाळेत आपण जातो, शाळेत आपण पोरांना पाठवतो, आपण त्यांना देतोय, आपण कायद्याचं सगळं नॉलेज देतोय, पण आपण त्यांना कायदा नाही समजून सांगत आहे की कायदा असं म्हणतो म्हणून तू करू नकोस. जेव्हा तू शाळेला जातो आपण त्याला सांगतो की मारणं हे चुकीचं आहे, तू कोणाला हात नाही लावायचा, तू कोणाला हातापायी नाही करायची. तर का करायची नाही? बिकॉज इट इज अन ऑफेन्स. आपण त्याला हे समजून सांगत नाही की ते अपराध आहे, आपण ते असं त्याला सांगतो की ते चुकीचं आहे. मग ते चुकीचं आणि अपराध मध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ते त्याला आपण आधीपासूनच सांगितलं की हे कायद्यामध्ये अपराध आहे बाळा, हे तू करू नकोस, हे ते कानाखाली मारायची नाही कोणाची, किंवा कोणाला जाऊन चिडवायचं नाही, किंवा कुठल्या पोरीला जाऊन छेडायचं नाही, पोरींना तू रिस्पेक्ट करायची, किंवा 18 वर्षाची खालच्या पोरीसोबत तू प्रेम करायचं नाही, किंवा त्यांच्याशी यू कॅन कीप फ्रेंड्स, यू हॅव टू हॅव अ डिस्टन्स बिटवीन युअर सेल्फ. हे का करायला, हे चूक आहे म्हणून नाही, तर हे कायद्यामध्ये अपराध आहे म्हणून तू करू नकोस. हे असं जर का आपण पोरांना शिकवलं, मला असं वाटतं, तर त्यांना जास्त ते गांभीर्याने घेतील. त्यांना असं वाटेल की जर का मी हे चूक केली तर चूक आपण परत हे करू शकतो, एकदा अपराध केला तर वी कॅनॉट रेक्टिफाय इट. मला असं वाटतं की हा कायद्याची भीती आईवडिलांना पण असायला पाहिजे, तर ती पुढं मुलांमध्ये जाईल. आणि त्यांनी घ्यायला पाहिजे शिकवून हे चुकीचं आहे, आम्ही मॅनेज करू, असं झालं की सगळं. येस येस, ट्रू, दॅट इज ट्रू. तर आधी आई वडिलांनी पण ऍक्च्युली ते कळून घ्यायला पाहिजे की हे असे लॉज आहेत, त्यांना आधी माहिती असायला पाहिजे की असे लॉज आहेत. तर आमच्या तर दृष्टिकोनाने आणि आमच्या बघण्यात एवढे केसेस येतात, त्याच्यामध्ये तर असंच आहे की आई वडिलांनाच माहिती नाहीये की पॉक्सो हा कायदा आहे, एक्झिस्ट करतो. इव्हन आर सोसायटी, आमच्या शेजारी राहतात, आमच्या शेजारच्यांच्या 18 वर्षाचं पोरग, आता तो 18 वर्ष झाले, आम्ही त्याला बसून त्याला सांगितलंय की बाळा असं काही करू नको, 18 वर्षात कुठली पोरगी जर का तू त्याच्याशी बोलशील किंवा काही करशील, डू नॉट इनिशिएट एनिथिंग आफ्टर बिफोर 18. आधी you keep your career, everything has time. ठीक आहे, now we cannot stop anyone from getting attracted to anyone. But one thing we can keep in that child's mind is, yes, it is a crime. I should not go before that. 18च्या खाली मी कुठल्याही मुलीला काही करू शकत नाही, मी त्याच्याशी प्रेम करायचं नाही, तिच्याशी मी काही बोलायचं नाही. कीप फ्रेंड्स, कीप अ डिस्टन्स. आणि हे जर का आपण त्यांना शिकवलं नाही, कारण की खूप सारे म्हणजे वी आर सीइंग, अँड काय होतं ना, आपण विक्टिमायझेशन इज अ लॉट मोर इन कन्सेप्ट इन पॉक्सो. आपण काय म्हणतो की मुलगी ही विक्टिम आहे, मुलगी ही विक्टिम आहे, चाइल्ड सेक्शन ऑफेन्सेस मध्ये ती विक्टिम आहे. बट वेन इट इज अ कन्सेन्शुअल थिंग बिटवीन बोथ ऑफ दीज, 14 to 18 मध्ये जेव्हा मुली पण कन्सेंट देतात, तेव्हा वाय शुड ओनली दॅट बॉय सफर? कारण की कायद्याखाली तर फक्त तो मुलगा जेलला जातोय ना, ते मुलीला ठीक आहे, शी इज गोइंग टू दॅट प्रोसेस ऑफ विक्टिमायझेशन वेअर इन शी इज आस्क्ड 100 number of questions by the police and everything in the health section. But again we need not forget की ती एक consensual thing होती, that was a consensual relationship between. Yes, so now at that point of time why should the boy suffer? Now the courts are also taking. आता म्हणून काय होते की आता कायदा तर आपण लगेच चेंज नाही करते, बिकॉज दॅट इज इन दी हँड्स ऑफ लेजिस्लेटर्स. ते आता सरकार येणार आणि ते करणार अशी आपली अपेक्षा आहे, पण तोपर्यंत तर आता केसेसला नाही काय करू शकत. म्हणून ज्युडिशरी नाव हॅज टेकन अ स्टेप फॉरवर्ड आणि ते सगळे तर केसेस क्वॉश करतात की जर का कन्सेन्शुअल असेल आणि दोघांमध्ये संमती असेल तर लेट नॉट दॅट बॉय ऑल्सो सफर. कारण की त्या मुलाचं पण पुढे आयुष्य आहे, इट शुड बी अ फेअर प्ले. म्हणून आता ज्युडिशरी, दी हायकोर्ट, दी सुप्रीम कोर्ट इज ऑल्सो कॉशिंग केसेस ऑफ पॉक्सो वेन इट इज अ कन्सेन्शुअल थिंग. येस, पॉक्सोचा कायदा का आला होता की छोट्या मुलींवरती त्यांचे आई वडील किंवा रिलेटिव्ह भरपूर वेळा होते आणि आजही होते, त्याला तुम्ही यू कॅन नॉट एक्सेप्ट दॅट इज अ व्हेरी बिगेस्ट क्राईम. कधीच ते आपण सहन करू शकत नाही, त्याच्यासाठी तो कायदा आलाय. पण आता त्याच्यामुळे कसं हे दुरुपयोग जास्त होत आहे, त्याचे डिसएडव्हान्टेजेस आर मोर दॅन दी एडव्हान्टेजेस.
ते इतके दुःखे केसेस असतील 100% मध्ये ओनली 10% केसेस आर ऑफ व्हेरी स्मॉल गर्ल्स. 90% केसेस ऑफ आर लव्ह अफेअर्स. सगळे लव्ह अफेअर्स आहेत. मग त्याच्यामध्ये असे आहेत की बऱ्याच वेळा मुली प्रेग्नेंट होतात. दे डू नॉट नो दी कॉन्सिक्वेन्सेस ऑफ देअर ऍक्ट. That point of time, not only the parents should teach them about good and bad touch, but the parents are also liable to teach them about contraceptives. बरोबर आहे. तुम्हाला असं वाटतं सेक्स इज अ टॅबू करून ठेवलंय, तर लेट्स नॉट मेक इट अ टॅबू. लेट्स स्टार्ट बिंग फ्रेंड्स फक्त आपण असं झाले की आता दारू कशी प्यायची कधी प्यायची एवढं शिकवतो. हे दिस इज नॉट फ्रेंड्स. Let's be very frank and tell our children that if you are going to go outside and have sex, let's use contraceptives, because that is going to save your life also and that person's life also. बरोबर. So आणि सोसायटी असेल तर सगळे टॉपिक्स बोलले गेले पाहिजे. आणि कधी कधी असं असतं की पोरं आपल्या आई वडिलांना बोलत नाही, बट देयर इज सम पर्सन इन दॅट फॅमिली विच दॅट चाइल्ड शुड गो टू स्पीक. फ्रँकली बोललं पाहिजे. मामा असतो, मामी असते, मावशी असते, कोणतरी असते फॅमिलीमध्ये, मोठी बहीण असते, छोटी बहीण असते, त्याला जाऊन आपण सांगूयात की असं असं मला आयुष्यात प्रॉब्लेम झाले. बिलीव्ह की इंडियन फॅमिलीज मध्ये असतं डिस्कशन्स होत असतील. कधीतरी व्हायला पाहिजे ना. वी नीड टू चेंज. थोडं आता असं आहे की थोडंसं चेंज झालंय. थोडंसं म्हणजे असं गुड टच बद्दल बोलतात किंवा आता अफेअर्स बद्दल थोडंसं ओपनली बोललं जातं की ओके त्याची आहे गर्लफ्रेंड जाऊ दे त्याला, त्याच्या आहे बॉयफ्रेंड जाऊ दे त्याला, थोडंफार फिरून येऊ दे. थोडंसं चेंज होतंय, पण आता आपल्याला ते थोडंसं अजून थोडं पुढे न्यायचंय. वाय? बिकॉज द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ दीज ऍक्ट्स आर व्हेरी मेजर. जर का एखादा माणूस 5 वर्ष आणि 6 वर्ष फक्त ती प्रेग्नेंट झाली म्हणून तो जेलला असेल, तर दॅट इज नॉट वर्थ एनिथिंग. हिज मेजर टाईप ऑफ लाईफ, द गोल्डन टाइम ऑफ हिज लाईफ इज लॉस्ट. तर ते चुकीचं आहे. अजून एक प्रश्न असा आहे मला की बालसुधार गृहामध्ये लोक जातात आणि तिथून जास्त करून गुन्हेगार, आपणच गुन्हेगारच बाहेर पडतात. ते एक झाल्यासारखं झालं की 17 वर्षाच्या आतल्या म्हणून त्याला गुन्हा करायला त्याला पाठवलं असं. ते ऍक्च्युली आणि तो पुन्हा मग 18 वर्षी पुन्हा अजून सराईत होऊन बाहेर असे पण काही केसेस आहेत. एकतर बालसुधार गृहात काय नक्की वातावरण काय असतं, ते काय आणि मग त्याचं आता सध्या काय स्थिती. बाल सुधार गृहात ना खूप असं फॅमिली आणि फ्रेंडली वातावरण असतो खूप. आणि आताही जो जेव्हा आतमध्ये गेला ना, तसं हॉस्टेल लाईफ कसं असते आपल्या स्कूलची की सकाळी 8 वाजता तुम्हाला नाश्ता मिळेल. तुम्हाला सकाळी 8च्या आधी उठायचं, आवरायचं. 8च्या नंतर तुम्हाला नाश्ता मिळेल. मग तुम्हाला 12, 12:30 वाजता तुम्हाला व्हेज नॉनव्हेज सगळं मिळते तिथे मिळेल. मग तुम्हाला खेळायला वेळ मिळते. स्कूलिंग असते. इंग्लिश शिकवलं जातं तुम्हाला तिथे. व्हेरियस लँग्वेजेस शिकवले जातात. त्यांचे टीचर्स येतात त्यांना शिकवायला. मग परत 4-5 वाजता तुम्हाला नाश्ता आणि येते. जसं हॉस्टेल लाईफ असते तसं त्यांचं दिनचर्या असते. अशी ही दिनचर्या आणि ती एन्व्हायरमेंट जेव्हा असतो ना की तुम्हाला असं नाही ट्रीट केलं जात की यू आर इन जेल और यू आर एन अक्युज्ड ऑफ समथिंग. यू आर अ चाइल्ड, यू नीड रिफॉर्मेशन. आता फॉर एक्झाम्पल अल्कोहोलमुळे तर बऱ्याच वेळा रिहॅबिलिटेशनच्या गोष्टी पण तिथे केल्या जातात. त्यांना रिहॅबिलिटेट करतात. सम पीपल आर इन टू ड्रग इन्फ्लुएन्स, तर त्याचंही तिथे काळजी घेतली जाते. त्याच्या हिशोबाने त्यांचं न्यूट्रिशन पण चेंज केलं जातं. सो देर आर पीडियाट्रिशियन्स, देर आर न्यूट्रिशन्स ऑन स्पॉट इनसाइड ऑब्झर्वेशन होम्स. So you are never treated as an inmate or an accused there. You are always there. आता दुसरा प्रश्न तुझा आहे मैथिली की तिथे सराईत होऊन येतात, तर ऑब्झर्वेशन होम मधनं कधी सराईत होऊन बाहेर नाही येणार तो. त्याच्यानंतर 18 वर्षानंतर त्यांनी परत कुठला क्राईम केला आणि तो नॉर्मल जेलला गेला, तिथून तो सराईत होऊन बाहेर येऊ शकतो. बिकॉज देर आर अडल्ट्स, अ लॉट ऑफ पीपल हु आर ऑलरेडी हॅबिच्युअल क्रिमिनल्स इनसाइड. इथे हॅबिच्युअल कोणच नाहीये, पण तिथे हॅबिच्युअल आहेत. आणि तिथे तो एकदाही गेला, 15 दिवसासाठी गेला, तर देर आर लॉट ऑफ इन्फ्लुएन्सेस. फॉलो केलं जातं म्हणजे लिटरली ऐकताना आता आयडियल वाटतं. मे बी आमच्या वाचनात नाही आहे, फॉलो होत. ऑब्झर्वेशन होम ऍटलीस्ट इन जुवेनाइल्स वेन इट कम्स टू चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ, तिथे ते फॉलो होतच. ते त्यांचं चार्ट आहे. मला एक प्रश्न आता पडला, तर खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडताय. 17 वर्षाचा तो मुलगा आहे किंवा 17-17.5 वर्षाचा, 18 वर्षापेक्षा खाली आहे, तर त्यानं त्याच्या हातून काहीतरी क्राईम घडला आणि त्याला बाल सुधारगृहामध्ये ठेवलंय, तर तो तिथं किती वर्षाचा असेपर्यंत राहतो कायद्यानुसार? कायद्यानुसार 2 गोष्टी आहेत. जेव्हा त्याचं अजून क्राईम सिद्ध व्हायचं, वेन द ट्रायल इज स्टील गोईंग ऑन, तर त्याला फक्त तुम्ही 15 दिवस तुम्ही त्याला बेल न देता तुम्ही 15 दिवस त्याला ऑब्झर्वेशन होममध्ये ठेवता अँड देन यू बेल आउट अँड देन ही कम्स आउट. मॅक्स टू मॅक्स जर का त्याला त्याची केस चालली आणि त्याला कन्व्हिक्शन झाला, तर मॅक्स टू मॅक्स ही कॅन बी देअर ओनली फॉर 3 years.
3 yearsची मॅक्सिमम तोपर्यंत तो शिक्षा 18 वर्ष समजा जेव्हा निकाल लागेल की याला शिक्षा आहे तेव्हा त्याला 18 वर्ष पुढे गेला असेल तर मग त्याच्यानंतर मग काहीच नाही करू शकत तुम्ही त्याला. मग यू हॅव टू गिव्ह देम अशी शिक्षा दिली जाते की बाबा तुम्ही सॅपलिंग्स लावा किंवा तुम्ही काहीतरी असिस्ट करा कोणाला तरी असं. पण 18 क्रॉस झाल्यावर पण बाल सुधारगृहातच राहतात ते नाही, फक्त 15 दिवस, फक्त 15 दिवसाचा कालावधी असतो. जे बेल जर का नाही दिली त्याला तर मग तो 15 दिवस, जसं आत्ताच्या केसमध्ये झालं त्याची बेल कॅन्सल करून त्याला आतमध्ये 15 दिवसासाठी पाठवलं. आता तो रिहॅबिलिटेट होईल and then he's going to come out and then केस चालू होईल आणि ती केस बाल न्यायालयातच चालेल. अच्छा, एक तुम्ही सांगता त्याच्यात नाही का थोडासा काइंडर अप्रोच वाटतं, चांगली गोष्ट किंवा तुम्ही रिफॉर्म कडे झुकणारी सिस्टीम पाहिजे किंवा रिफॉर्म होतात आपल्या सिस्टीम. मग हे असं पण आहे का की जास्त मेल लॉयर्स आहेत वगैरे किंवा ती म्हणजे माहित नाही हा फरक आहे का? एक तर पहिलं की मेल आणि फिमेल क्रिमिनल लॉयरच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये काय फरक असतो का एका आरोपीकडे बघण्याचा? नाही, असंच फरक असंच काहीच नाहीये. सगळे लॉयर्स, क्रिमिनल आणि सिव्हिल लॉयर्सचा क्लायंटकडे बघण्याचा दृष्टिकोन सेम आहे सगळ्यांचा, पण क्लायंटचा लॉयरकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. मेल लॉयर्सच प्रिफर करणार, फिमेल लॉयर्स प्रिफर नाही करणार. दॅट इज अ बिगर. अजून आहे आपल्याकडे? अजून आहे. मी तर आताही बिकॉज नाव माय हजबंड इज अ क्रिमिनल लॉयर, तर मला असं आहे की थोडंसं नाव इट इज बिंग की द क्लायंट्स डू नॉट अप्रोच मी. द क्लायंट्स विल नेव्हर स्टील अप्रोच मी. They will approach first him and then they will come to me. Now my husband is going to come and tell me. But when my husband was not there, आता असं आहे की खूप नॉर्मलची गोष्ट आहे ती. जेलला जेव्हा एखादी बाई मुलाखत घ्यायला जाते ना, तर मग तिच्याकडे बघण्याचा आरोपींचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. आणि दॅट इज व्हॉट आय कॅन नॉट ऍक्च्युअली टेल ऑन एअर. ऑफ एअर मी ते बऱ्याच गोष्टी सांगेल, पण आणि तीच गोष्ट जेव्हा एका मेल लॉयर जातो तेव्हा ती खूप वेगळी असते. Now after getting married, now I'm in a better situation because my husband is also a criminal lawyer and clients will directly approach him. Still, I do not get direct approaches from the client because I'm a female lawyer. Hopefully खूप कमी खूप कमी, म्हणजे असं तुम्ही हातावरती मोजू शकता. कारण की आजूबाजूच्या लोकांनीच ती एन्व्हायरमेंट क्रिएट करून ठेवली. तुम्ही नाही करू शकत. तुम्ही करूच शकत नाही, कारण की आरोपी तुम्हाला मारून टाकतील किंवा आरोपी तुम्हाला थ्रेट कॉल्स करतील. ह्या जर का दृष्टिकोन आरोपी खूप वाईट असतात, तुम्ही हँडलच करू शकत नाही. ती स्टेक्स खूप हाय त्याच्यामध्ये. आणि जर का मी जरी ठरवलं गेटिंग ऑल दी ऑड्स, ब्रेकिंग द सीलिंग ग्लास, सगळं मी ते सगळं केलं आणि मी ठरवलं जरा मला करायचं, पण मी शिकणार कुठे? शिकवायलाच कोण नाहीये मला, तर मग मी कसं करणार ना? तुम्ही यू सेल्फ लर्न अँड यू गो अहेड. नाही, अप्रोच इन टर्म्स ऑफ मला म्हणायचं होतं की एक सोसायटीची इन्स्टिंक्ट लगेच असतं ना की चूक झाली आहे तर मोठी शिक्षा व्हायला पाहिजे, कारण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस माझ्या घरापर्यंत येत नाही. ज्याच्याकडून चूक झाली, इंटेन्शनली केले, ते कोर्ट ठरवेल, बरोबर. पण त्याच्यात दुसरा एक अप्रोच आहे ना की चूक झाली तर सुधारण्याची संधी देईल. तर मला हे अर्थानेच विचारायचं होतं की समजा फिमेल क्रिमिनल लॉयर जास्त आहे तर तसा अप्रोच येण्याची शक्यता जास्त आहे का? तसा की तसं काही नाही? नाही, तसा अप्रोच आम्ही ठेवून काहीच होणार नाहीये. जर का फिमेल लॉयर्सनी पण मेल लॉयर्सनी, तो जो लॉ आहे त्याला शिक्षा जर का लागणार असेल तर ते कायद्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा आहे तर ते असणारच आहे. फक्त ते असे की ते लॉयर्स काय करतात की त्यांना अक्विटलचे मार्गेवरती घेऊन जातात. ते फिमेल असो किंवा मेल असो, ते कोणीही असो, शिक्षा कायद्यामध्ये जी शिक्षा लिहिली आहे ती आहेच. मग ती रिफॉर्मेटिव्ह असेल किंवा नसेल ते दॅट इज दी क्वेश्चन ऑफ द ज्युडिशरी. किंवा तुम्हाला 10 वर्षाची शिक्षा नाही द्यायची, मग एखादा छोटा असेल तो त्याच्या वयाने किंवा तो चुकून झाला असेल त्याच्याकडनं एखाद्या वेळेस मर्डर. तर आता एक आरोपी व्हायला ते चुकून त्याने त्याच्या दाजीचा मर्डर केला, तो त्याच्या बहिणीला खूप त्रास चुकून असं झालं की बहिणीला दारू पिऊन खूप त्रास येतो, मारहाण करत होता एव्हरी डे इट वॉज गोइंग ऑन. आणि मग तो असं भांडण सॉर्ट आउट करायला आला, त्याच्यामध्ये खूप वाढले आणि मग त्याने त्याच्या डोक्यात हातात ते काहीतरी इथे हातोडी होती त्याने त्याच्या डोक्यात मारली. आणि इंटेन्शन नव्हता. आता तो होता 1-2 दिवस हॉस्पिटलमध्ये होता, त्याच्यानंतर तो गेला. मग त्याचं इंटेन्शन होतं, चुकून ही गोष्ट घडली. आणि ही इज अ पर्सन हु इज अ बँक मॅनेजर, पण आता ती चुकून झाली आहे त्याच्याकडनं. मग जेव्हा कोर्ट शिक्षा देईल ना तुम्हाला, तर 302ची शिक्षा ही लाईफच आहे, ते चुकून असो किंवा काहीही असो. पण आता त्याच्याकडे इंटेन्शन नव्हतं त्याचा तो करायचा, चुकून झाली. मग तेव्हा तो तुम्हाला प्रूव्ह करायला लागतो एव्हिडन्समध्ये. ऑफकोर्स क्रॉस एक्झामिनेशन ती मोठी प्रोसेस आहे की प्रोसिजरमध्ये आम्ही ते प्रूव्ह करू. पण मग कसं आहे की जेव्हा शिक्षा करायची वेळ आली तेव्हा जज पण विचार करेल की त्या माणसाकडनं चुकून झालं, तो हॅबिच्युअल नाहीये.
तरी तो ऑन पर्पज नाही केलेले आहे ते. मग ते तेव्हा तर मग जज विचार करतो की रिफॉर्मेटिव्ह करूयात आपण. आम्ही आमच्या आर्ग्युमेंट्स मध्ये सांगतो की ह्या माणसाकडनं ते चुकून झालेलं, ही नेव्हर इंटेंडेड टू डू दॅट. मग त्यावेळेस आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा जजही विचार करतो की लेट्स बी व्हेरी लिटल बी लिनियंट टू दिस पर्सन अगेन्स्ट अ पर्सन हु इज व्हेरी हॅबिच्युअल ऑफेंडर, जे गँगवॉर्स वगैरे करतात, जे गोळ्या घेऊन करतात, त्यांचं आणि यांचं अप्रोच बॅकग्राऊंड इट इज व्हेरी डिफरंट. आता याच्यात एक प्रश्न मला, सॉरी तुला काय विचारायचं? फॅमिली बॅकग्राऊंड किंवा सो कॉल्ड चांगल्या फॅमिलीतून येते वगैरे ह्या गोष्टी कायद्याच्या दृष्टीने खरंच मॅटर करतात? नाही, कधीच नाही. दी जज विल नेव्हर गेट इन्फ्लुएन्स. ज्युडिशरीला त्याचं काहीच, त्याचे आई वडील खूप चांगले आहेत, त्याचे आई वडील चांगलं काम करतात, किंवा त्याचे आई वडील चांगले पण नाही, उलट पण की हॅबिच्युअल ऑफेंडर आई वडील आहेत वगैरे, तर ह्याचा फायदा तोटा काय होतो का त्या मुलाला? नाही, कधीच नाही. ऍज सच ज्युडिशरीमध्ये तो हे नाहीये. फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस प्रत्येक केसचे वेगळे असतात. तर जज इज द पर्सन, ही इज इन अ चेअर, ही हॅज टू बी अनबायस्ड. तो कुठल्याही गोष्टीचं प्रिज्युडिस नसायला पाहिजे, व्हॉट एव्हर इज कास्ट, क्रीड, रिलिजन वुड बी. काही असलं तर ही शुड नॉट बी इन्फ्लुएन्स्ड बाय एनिथिंग. अँड जनरली असे डिसिजन्स पण कधीच येत नाही की कोणाचा तो खूप गरीब आहे म्हणून आपण त्याच्यावरती दया करू, किंवा तो खूप अमीर आहे तर मग आपण त्याच्यावरती थोडंसं काहीतरी इन्फ्लुएन्स मिळेल, असं कधीच नाही. ज्युडिशरीमध्ये सारखं आहे सगळ्यांना. यालाच कनेक्टेड असं होतं की आत्ताच्या केसमध्ये तो एक श्रीमंत घरातला मुलगा होता म्हणून त्याला ट्रीटमेंट कशी मिळाली, आणि तेच जर तो एखादा स्लम एरियातला किंवा वस्ती विभागातला मुलगा असता तर त्याला ट्रीटमेंट कशी मिळाली असती, त्याचा फरक एवढा हाईप झाला असता काय? कारण ऍक्सिडेंट्स तर असे खूप होत, पण ही एवढी मोठी होण्याचं कारण काय होतं? बिकॉज ही इज अ पर्सन ऑफ बिझनेस. ते मीडियामध्ये हाईप झाले, पण ज्युडिशरीमध्ये त्याचा काही फरक नाही पडलाय. ज्युडिशरीमध्ये जजला पोलीस कस्टडी द्यायची होती ती त्यांनी दिली. हाईप पण आणि ट्रीटमेंट पण तिथे जे आपण पोलीस ऍज सच नाही, काहीच नाही. आत्ताच्याच काही पिरियड मध्ये अगेन मी ते सोशल मीडियावरच वाचलं, पिझ्झा दिला वगैरे. तरुण डॉक्टर पुण्याच्याच हिंजवडी आणि त्या भागामध्ये, त्याला मागे कुठलं तरी अज्ञात वाहन आलं आणि यांनी ब्रेक दाबला, मागच्या अज्ञात वाहनाने त्याला कंट्रोल नाही झाला. तर ते यंग डॉक्टर, इज द ओनली सन, आणि गरिबीतून वर आलेला डॉक्टर झालेला, ही डाईट, पण ते कोणाच कळलं नाही. इकडे पोर्शे गाडीने उडवल्यामुळे ते आणि बॅकग्राऊंड 2:30 वाजताची वेळ आणि ती गाडी नाही, ते चूकच आहे. त्याच्या हातून जे घडलं ते चूकच आहे. 2 निष्पाप जीव गेले. त्याच्या आई वडिलांना काय वाटत असेल, बियॉन्ड इमॅजिनेशन आहे, बियॉन्ड इमॅजिनेशन. एक तरुण, म्हणजे लोकांचं म्हणणं काय होतं, आपण टोटली आपण त्यांना म्हणू की मॉब सायकोलॉजी झाली किंवा लोकांना लाईक तू श्रीमंत म्हणून पनिश करावं, पण काही सर्कमस्टन्सेस असे पण असतात ना की दिसतात. फॉर एक्झाम्पल ही केस साईडला ठेव, बरोबर, सलमान खानच्या केसमध्ये म्हणजे लाईक हे आमचं जनरल परसेप्शन असेल, सर्वसामान्यांचं परसेप्शन असेल तर व्हॉट एव्हर, पण त्याच्यामध्ये दिसत होतं बऱ्याचशा गोष्टी अशा येत होत्या बाहेर की त्या सगळ्यात डिस्कार्ड तर करता येत नव्हत्या. काही तर गोष्टीच होत्या, जसं की तो पोलीस कॉन्स्टेबल पूर्ण खंगला होता किंवा तो पूर्ण ट्राय करत होता, तो कन्व्हिक्शन त्याला व्हायला पाहिजे वगैरे, आणि त्याला तो केसेसमधून बाहेर पडला ना. सो हे पण तर आहे ना की असे इन्फ्लुएन्शियल लोक बाहेर पडलेले आहेत म्हणून तर तो सगळं जास्त मोठं केलं गेलं. ते परत मग हे ना मीडियाचा अप्रोच आहे. ओके, तो अप्रोच मीडियाचा आहे, तो अप्रोच ज्युडिशरीचा आणि लॉयरचा नाही. ज्युडिशरी आणि लॉयरचा अप्रोच फक्त ते चार्जशीट जी आमच्या समोर येते त्याच्यावरतीच आम्ही सांगू शकतो. मीडिया त्याच्यावरती काय बोलते आणि त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे होतं, येस आय अंडरस्टँड. कॉमन सिटीझन मध्ये वाय इन्फ्लुएन्शियल पीपल आर इम्पॉर्टंट, बिकॉज समहाव वी ऍक्च्युअली लुक अप टू देम. आपण सलमान खान सारखं होण्यासारखं बघतो किंवा शाहरुख खान सारखं आपल्याला व्हायचं असतं किंवा काहीतरी आयडल असतं त्यांच्यामध्ये, म्हणून वी कीप देम मोर इन अन अपर ग्रेड. पण मग आता ती मीडियाची गोष्ट झाली. कोर्टामध्ये काय घडलं, कोर्टामध्ये जी चार्जशीट होती, जी इन्व्हेस्टिगेशनमध्ये आली, पोलिसांनी जी मांडली आणि त्याच्यावरती जे एव्हिडन्सेस आले त्याच्यावरतीच त्याला अक्विटल झालं. ते आपण नाही सांगू शकत की ते अक्विटल का झालं किंवा प्रोसिजर चुकवली किंवा तो मोठा माणूस होता म्हणून तो बाहेर आला, अशातला भाग नाहीये. कारण की जर का असे तुम्ही एक वेळेस जर का सांगू शकता की एक जजनी चूक केली असेल तर खालच्या जजने, पण त्याच्यावरती हायकोर्ट आहे, त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट आहे, पण एव्हरीवन इज रॉंग अँड एव्हरीवन इज हॅव्हिंग सेम नॉलेज. सो इवन इफ वी कॅन फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग की एक जज जरी रॉंग असेल, सगळे नाही ना रॉंग. आफ्टर दॅट द मॅटर वेंट टू हायकोर्ट ऑल्सो, द सुप्रीम कोर्ट ऑल्सो, एव्हरीवन इज अक्विटेड. सो आता ड्रायव्हर माझी गाडी माझी ड्रायव्हर चालवत होता, तो आता ही ट्रिक सॉर्ट ऑफ किंवा हा डिफेन्स आता बऱ्यापैकी तो डिफेन्स, हा आता बिकॉज इट वॉज टेकन इन सलमान खान्स केस ऑल्सो,
सो दिस ट्रिक कॅन बी टेकन इन दिस केस ऑल्सो. काल पण ती सोशल मीडियामध्ये एक अशी न्यूज आली होती की आमचा ड्रायव्हर चालवत होता, आम्ही नव्हतं चालवत ते. मग दॅट इज अगेन द पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. ते अजून तर चार्जशीट पण आली. सो हे टोटली पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशनवर जात आहे. किंवा उद्या अशी गोष्ट झाली की मी विक्टीम आहे किंवा मला अशी केस दिसली की ओके आता हे कोणीतरी ढोकलेलं आहे वॉट एव्हर, तर मग अशा वेळी ही केस बऱ्यापैकी स्टँड व्हावी किंवा ज्यांचा अपघात झालेला आहे किंवा जो विक्टीम आहे त्याला न्याय मिळावा म्हणून मी उद्या पोलीस स्टेशनमध्ये जात आहे, तर मी कोणती काळजी घेतली पाहिजे? आहे का माझ्या हातात की मी ह्या गोष्टी केल्या, मी पोलिसांना ह्या गोष्टी सांगितलं तर मे बी मला न्याय भेटू शकतो विदाऊट एनी इन्शुरन्स? तुम्हाला पुरावे पण द्यायला लागतात त्याच्यासोबत, फक्त सांगून काही उपयोग होणार नाही. बेसिकली मी टोटल विक्टीम आहे राईट. पण आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतंय की माझी चुकी नाहीये, मला त्याने ढोकलं किंवा माझ्या जवळच्या कोणती जी व्यक्ती आहे त्याला अपघात झाला, तो गेला, अशा वेळी पोलीस स्टेशनमध्ये जातं, तर मी अशा कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत इन टर्म्स ऑफ डायरेक्ट? म्हणजे मी FIR मध्ये काही गोष्टी सांगितलं पाहिजेत की ह्या गोष्टी मेन्शन झाल्यात की नाही, मी ह्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे एवढं टेक्निकल स्पेसिफिक की एखाद्यात झालाच तर ही प्रोसिजर तुम्ही किमान फॉलो करू शकता. हा, जनरली टेक्निकल मध्ये तुम्ही 2-3 गोष्टी अशी लक्षात ठेवा. जेव्हा ऍक्सिडेंट होतो ना, मी ऍक्सिडेंटच्याच संदर्भात बोलत होता की ऍक्सिडेंट होतो तर तुम्ही कुठल्या साईडला होते, ओके, वॉट साईड. तुम्ही रॉंग साईडला होते तर तेही तुम्ही पोलिसांना सांगा की तुम्ही रॉंग साईडला होते आणि समोरचा राईट साईडला होता. आणि मग गाडीचा नंबर तर ऑफकोर्स वी हॅव टू नोट डाऊन. डॅश कॅम जर का तुमच्या गाडीला असेल तर खूपच भारी, तर डॅश कॅम तर तुम्हाला द्यायचंच आहे. मग ते दॅट इज गोइंग टू हेल्प यू इन इन्शुरन्स ऑल्सो, इन्शुरन्स आणि कॉम्पेन्सेशन मध्ये. तर ह्या 2-3 गोष्टी आता त्यावेळेस तुम्ही एक अजून करू शकता, जर का पॉसिबल असेल तुम्हाला तर त्या ऍक्सिडेंटच्या वेळेस त्या माणसाला थांबवा आणि त्याचा आय कार्ड निदानचा फोटो तरी घ्या. आणि चौथी गोष्ट अशी करा की जेव्हा ते डॅश होते तेव्हा त्याचं त्या इन्सिडेंटचा अख्खा फोटो काढून. दॅट विल हेल्प यू इन प्रूव्हिंग युअर केस मोर बेटर, कारण की टेक्नॉलॉजी आता आपल्या हातात आहे. तर तेव्हा फोटोज किंवा व्हिडिओज काढून घेतले की किती डॅमेज झालंय आणि रोडचं की तुम्ही कुठल्या साईडला आहात, तर मग ते कळेल की कोण रॉंग साईडला होतो आणि कोण राईट साईडला होतो आणि कशी डॅश झाली. तर आता आपण बघितलं की पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा कोणत्या गोष्टी रेकॉर्ड केल्या पाहिजेत ऑन दी स्पॉट. पण ह्या गोष्टी मी सांगितल्यात, मग त्या तिथे लिहून घेतल्यात की नाही किंवा त्या कशा लिहून घेतल्या जातात हे कसं चेक करायचं? तुम्ही आता हे सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही रेकॉर्ड केले फोटोज वगैरे ते घेऊन जावा पोलीस स्टेशनमध्ये, पोलिसांना सांगा ते. मग पोलीस काय करतात, FIR टाईप करायला घेतात. मग ते FIR टाईप करून ते तुम्हाला वाचायला देतात आणि दॅट इज युअर राईट, ते वाचायला देतातच. कारण की त्याच्या आणि वाचल्याशिवाय तुम्ही सही पण करू नका. FIR वरती आणि जे तुमचं स्टेटमेंट घेतलं जातं त्याच्यावरती तुमची सही घेतली जाते. मग बिईंग अ सिटिझन आणि अवेअर सिटिझन, द लिस्ट यू कॅन डू इज जस्ट रीड वॉट एव्हर इज रिटन आणि त्यांना तुम्ही सांगा की बाबा हे चुकीचं लिहिलंय, असं लिहिलंय, गाडीचा नंबर वगैरे सगळं व्यवस्थित पाहून मगच सही करा. आणि मग ते सही केलेलं आणि ते FIR मग दॅट इज बीन लॉन्च्ड. आणि मग त्याच्यानंतर दी इन्व्हेस्टिगेशन टेक्स इन. FIR चेंज नाही होत ना, राईट? नाही, तो FIR कधीच चेंज नाही होणार कारण त्याच्यावरती तुमची सही असते. मग पेपर त्याच्यावरनं अख्खी तुमची केस स्टँडर्ड इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट होईल. बऱ्याच लोकांना ती सवय असते ना की इथे सही करा, इथे सही करा, ते वाचायचं माहित नाही, तेच कायद्याचं ज्ञानच नाही ना. आणि आपण म्हणजे जरी विचार नाही केला या गोष्टींचा, आपण खूप लॉजिकल जरी बोलत असलो तरी या सिच्युएशन्स अशा आहेत ना की लोकांना त्यांचं लॉजिक तिथे नसतं वापरता येत. ते खूप इमोशनली विचार करत असतात, हायपर असतात, घाबरलेले असतात. तर अशा वेळेला मग तो फायदा घेतला जाऊ शकतो का की लोकांची मेंटॅलिटीच तशी नसते त्यावेळेला, ती सिच्युएशनच तशी नसते. आजकाल कसं झालं, आजकाल द पोलीस इज मोर अवेअर. द पोलीस काय करतात, ते लोक सांगतात की तुम्ही किती तो माणूस पॅनिक असेल ना, तो सांगेल तुम्ही आधी वाचून घ्या काय लिहिलंय, नंतर आम्हाला आमच्यावरती काही आरोप नको. तर मग पोलीस जसं लोक पॅनिक आत्ता असतात ते नंतर जाऊन ते कोर्टात जाऊन सांगू पण शकतात की आम्ही सांगितलं होतं पोलिसांनी, त्यांनी लिहिलं नाही. मग त्याचा पळवाट नको यायला म्हणून पोलीसच सांगतात की तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, काय ऍड करायचं असेल तर सांगा, मगच आपण पुढे जाऊयात. मग दॅट इज व्हेरी लीस्ट टू हॅपन. असं नाही होणार कधी. आम्ही पिक्चरमध्ये बघतो की वकील खूप काय काय पळापळी करून इकडे तिकडे जाऊन पुरावे गोळा करतात, तर तसं खरंच तुम्ही फिजिकली आम्ही पुरावे गोळा नाही करत. पुरावे गोळा केल्यानंतर ती पुरावे खरे आहेत का खोटे आहेत, आणि कारण की आम्हाला क्रॉस एक्झामिनेशन घ्यायचे असतात, जे विटनेसेस असतात. फॉर एक्झाम्पल स्पॉट पंचनामा झाला असतो किंवा तिथने एखादी वेपन रिकव्हरी झाली असते, तर मग त्या स्पॉटला जाऊन आम्ही आधी व्हिजिट करतो की ती कशी झाली आहे, त्या स्पॉटला काय काय आहे, लाईट आहे, डार्क आहे, सो दॅट वी कॅन आस्क दोज विटनेसेस क्वेश्चन्स की ते खरंच कसं आणि कितपत घडू शकतो. कारण की विटनेसेस हे नेहमी खरंच बोलतात असं गरजेचं नाही. To prove the innocence of our client, we have to know about all these situations. मग आम्ही नंतर त्या स्पॉट्सला व्हिजिट करतो. आम्ही जातो प्रत्येक केसमध्ये. मोस्टली ज्या केसमध्ये आम्हाला ती स्पॉट जास्त माहिती नसते, बाहेर गावी झालेली असते, तर मग आम्ही त्या स्पॉटला जाऊन व्हिजिट करतो.
तुम्ही डिटेक्टिव्हची मदत घेता का? नाही, डिटेक्टिव्हची मदत अजून तरी नाही घेतली, पण भरपूर वेळा घेतली जाते. आजकाल क्रिमिनल केसेस मध्ये कमी आणि फॅमिली केसेस मध्ये डिटेक्टिव्हची मदत जास्त घेतली जाते. आणि आजकाल पाट्या पण लावल्या फॅमिली कोर्टाच्या बाहेर की कोणाला डिटेक्टिव्ह हवे असतील तर वी आर जे आहे ते काउंट होतं का आपण? नाही, नथिंग. इट इज जस्ट टू गेट इन्फॉर्मेशन whether husband is cheating on you or not, or where he is going or what he is doing. ह्याच्यासाठी ते जास्त युज केले. आमच्या जर्नलिझम मध्ये सूत्र असतात तशी तुमच्याकडे पण सूत्र. आज ऍक्च्युली क्रिमिनल मध्ये नाही, कारण की आमच्याकडे चार्जशीट पोलिसांनी दिलेली असते. ह्याच्या पलीकडे आणि बाहेर ना आम्ही जाऊ शकतो ना जज जाऊ शकतात. मग ते त्याची गरज आम्हाला पडत नाही. पण हा, फॅमिली कोर्टात ते दिस इज व्हेरी प्रॉमिनंट नाउअडेज. एक प्रश्न आहे तो खरं तर तुमच्या प्रोफेशनला ऍप्लिकेबल आहे की नाही मला माहिती नाही, पण सिन्स तुम्ही क्रिमिनल लॉयरमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला त्याचे उत्तर माहिती असेल कदाचित. आजकाल खूप लोक फोनवर बोलताना काहीतरी अशी एक्सक्लुझिव्ह इन्फॉर्मेशन बोलायची असेल तर ते व्हॉट्सअप कॉल करतात. तर व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड होतात का? नाही होत. म्हणून व्हॉट्सअप कॉल केला. नाही होत व्हॉट्सअप किंवा फेस टाइम कॉल नाही होत. म्हणून आजकाल ते नॉर्मल कॉलिंग बंद झाले आणि व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल्स वी कॅन जस्ट शो की दिस वॉज द टायमिंग अँड दिस मच टाइम्स द कॉल्स वर मेड. अदरवाईज आणि व्हॉट्सअप पण तुम्हाला ती देत नाहीत, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड नाही करत. व्हॉट्सअपवरचं जे कम्युनिकेशन आहे ते कोर्टात ग्राह्य धरलं जातं का? ते फॅमिली केसेस मध्ये ग्राह्य धरलं जातं, क्रिमिनल केसेस मध्ये नाही. अशा ट्रिकी केसेस तुम्ही हँडल केल्यात का? किंवा तुम्ही मगाशी दृश्यांचं सांगत होता मला ऐकायला. आमच्याकडे एक अशी केस आली होती, म्हणजे आता अजून चालू आहे, विल नॉट टेक नेम्स ऑफ दॅट केस. त्याच्यामध्ये 10-15 पोरं होती, त्यांचे फ्रेंड्स आहेत आणि त्या फ्रेंड्समध्ये भांडणं झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या माणसाला खूप मारलं त्यांच्या हॉटेलमध्ये मारलं आणि त्याला एका टेकडीवर घेऊन गेले आणि मीठ घेऊन गेले सोबत. मग त्याला मारून टाकलं तिथे पूर्ण, त्याचं मर्डर केलं सपासप वार करून आणि त्याचे तुकडे करून त्याला एका गड्ढ्यामध्ये पुरलं, त्याच्यावरती मीठ टाकलं सो दॅट इट गेट्स व्हेरी. आणि ते बॉडी पुरली आणि आता एका झाडाखाली ती पुरली. आता हे विटनेस करणारे हे 7 ते 8 लोक आहेत, 7 ते 8 अक्युज, सगळ्यांनीच मिळून मर्डर केलं. आता त्याच्यामध्ये 7 ते 8 लोकांमध्ये पोलिसांनी काय केलं, फक्त 4 ते 5 लोकांना त्यांनी आरोपी केलं आणि बाकीचे जे लोक होते त्यांना विटनेसेस केले, माफीचं साक्ष अप्रूव्हर केलं. आणि मध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तिथे बॉडी पुरली होती आणि आता पोलीस जात आहेत आणि त्या आरोपींना पण घेऊन चालले की बॉडी आता आम्हाला, आता माणूस तर मेलाय, मिसिंग कंप्लेंट झाली, 4-5 दिवस झाले, माणूस काय सापडलेला नाही, त्यांना कळले मर्डर झालंय, तर बॉडी सापडे नाही आणि आजपर्यंत ती बॉडी अजून सापडलेली नाही. चार्जशीट आहे अजून त्या केसला 6 ते 7 वर्ष झाली. त्या आरोपीला जेव्हा तो पोलीस कस्टडीमध्ये होता तेव्हाही तो 14 दिवस पोलीस कस्टडी मिळाली, त्याला मॅक्सिमम पोलीस कस्टडी मिळाली त्या सगळ्या आरोपींना. ते आरोपी सगळे जात होते, सगळ्यांनी एकच झाड सांगितलं, ह्याच झाडाखाली आम्ही पुरली होती, पण त्या झाडाखाली ती बॉडी आजपर्यंत काय सापडलेली नाही. मग नाव द केस इज स्टँडिंग ओनली ऑन द बेसिस ऑफ व्हॉट द विटनेसेस आर स्टेइंग, कारण की कॉर्पसच नाही हातात. मग तो माणूस जिवंत आहे का मेलाय हे कोणाच माहिती नाहीये. आता फक्त ते लोक म्हणतायत की मेलाय, तर आई वडील तर म्हणतात आमच्या पोरात अजून जिवंत आहे. मग असे पण केसेस नाव व्हॉट पीपल आर डुईंग बिकॉज ऑफ मूवीज. तर लोकांना आता असं ते क्रिमिनल कधी कन्फेस करता येऊन की, म्हणजे मी मूवी मध्ये असं बघितलंय की ते लॉयरला खरं सांगतात, खरं सांगायलाच पाहिजे, नाही तर आम्ही वाचवणार कसं. लॉयर्स आणि डॉक्टरशी कधी खोटं नाही बोलायचं ते आम्ही, आणि सांगतोच त्यांना की तुम्ही खरंच सांगा, बिकॉज जोपर्यंत आम्हाला खरं सांगणार तोपर्यंत आम्ही वी कॅनॉट डिफेंड हिम. आम्ही पळवाट नाही करू शकत, वी कॅनॉट सेट अ डिफेन्सेस इन डिफेंडिंग हिम. तर मग त्याला खरंच सांगायला पाहिजे. ट्रिकी पोझिशन आहे की मला माहिती मला माहिती आहे. सामान्य माणसाला पोलीस स्टेशन मध्ये जायला भीती वाटते किंवा शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. असं काय सगळं असं आहे की दिस इज अ व्हेरी लॉंग आणि लेंदी प्रोसेस. आणि कोर्टात जो माणूस येतो ना, इट इज ऑलवेज दॅट पर्सन इज ऑलवेज सफरिंग फ्रॉम समथिंग, वेदर इट वुड बी क्रिमिनल, सिव्हिलमध्ये माणसाची काहीतरी प्रॉपर्टी गेली असते. So why to suffer if we can talk and sort it out? Even in family cases, why to suffer for each other? Let's talk it and sort it out.
मीडिएशन आणि हे आजकाल नेगोसिएशन एवढे जास्त झालेत की लेट्स गो टू अ काउन्सिलर, लेट्स सॉर्ट इट आउट. का कोर्टाची पायरी चढायची? खूपच जर का अगदीच गरजेचं असेल, कम्युनिकेशन खूप कमी झालंय. आणि ह्याच्यामुळे ना आता आम्हाला आमचं तर बिझनेस आहे, वी आर गोइंग टू चार्ज इट फॉर इट. जजेस बसलेले केसेस सॉर्ट आउट करायला, पण लॉस कोणाचा होतोय? तुमचाही होणार आहे, जो माणूस करतोय त्याचाही होणार आहे, जो माणूस ऑपोजिटमध्ये त्याचाही लॉस होणार आहे, मेंटली, फिजिकली, फायनान्शियली एज वेल. ही इज ड्रेन एव्हरीथिंग. मग फायदा कोणाचा आहे? कोणाचाच नाही. पण मग ही प्रोसेस एवढी लॉंग का आहे? म्हणजे का तारीख पे तारीख? इट इज आजकाल ते ऍक्च्युली केसवरती डिपेंड करतं. नाव इन क्रिमिनल तो इट इज नॉट अबाउट तारीख पे तारीख, इट इज द प्रोसेस विच इज व्हेरी लेंदी. तर प्रोसेस आता लेंदी काय? बिकॉज आता बरेचशा गोष्टी आपल्या CRPC मध्ये लिहिली आहेत. आता नाव कायदाचं बदललं आहे, आता 1 जुलैपासून वेगळाच कायदा येणार आहे. तर त्याच्यामध्ये नवीन कायद्यामध्ये आता असे की बऱ्याचशा गोष्टी फास्ट ट्रॅक केलेल्या आहेत. 6 महिन्यात 1 वर्ष तुम्ही ती केस संपवा म्हणजे ती संपवा. तर मग आता तारीख पे तारीखचा जो होता ना, ते मेजरली लेजिस्लेटर्सने आता त्या नवीन कायद्यामध्ये चेंज केले की लेट्स दॅट शुड नॉट बी द पिक्चर ऑफ इंडियन ज्युडिशरी. ऍटलिस्ट जवळचे तारखा द्या आणि ते मॅटर संपवा. रविवारी पण कोर्ट चालू ठेवतात आणि सगळ्या कोर्ट वेकेशन्स वर आताही कोर्टचे वेकेशन चालू आहे. वेकेशन बेंचेस आर सिटिंग इव्हन इन द हायकोर्ट, इव्हन इन द सुप्रीम कोर्ट. तर अर्जन्सी किंवा बेल मॅटर्स असतात तर दॅट इज गोइंग टू बी हर्ड. सो असं नाही की जजेस आर ऑल्सो स्लीपिंग, जजेस आर ऑल्सो बर्निंग देअर नाईट ऑइल्स. एव्हरी वन इज डुईंग देअर पार्ट. सिस्टीमच खूप क्राउडेड आहे. म्हणजे आता आपण ही साईड बोलतोय की तारीख पे तारीख वगैरे, पण ते फॅक्ट आहे ना, लाईक पेंडिंग केसेस हायएस्ट लेवलला झालेल्या जातात. तर मग ते लोकांनी जर का आधीच विचार केला की आपल्याला कोर्टाची पायरीच चढायची नाही, तर मग ते पेंडन्सी इज ऑल्सो गोइंग टू कम डाऊन. तर पेंडन्सी इज डिपेंडिंग ऑन व्हेरियस फॅक्टर्स, खूप सारे फॅक्टर्स वरती डिपेंड करतं. पण आता आधी आपण जर का फर्स्ट पायऱ्यावरतीच असेल तर लेट्स नॉट गो. तर दॅट ती पहिली पायरी ऍक्च्युली फॅमिली केसेसमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट असते की आपण वर्षानुवर्ष ते बाळाचं पूर्ण मेंटली ड्रेन होईस्तोवर जर का आई वडील भांडत असतील कोर्टात, तर वाय टू डू दॅट? द वेलफेअर, द चाइल्ड इज सफरिंग समवेअर. सो लेट्स नॉट डू दॅट. लेट्स म्युच्युअली एटलीस्ट सेपरेट ऑर एटलीस्ट गो टुवर्ड्स समथिंग एल्स. लेट्स नॉट फाईट इट. तर मग त्या गोष्टीला लॉचा असं एक मतलब सांगितलं असतं, म्हणजे मिनिंग आम्हाला कळलं किंवा सांगितलं गेलं असं की ज्याला कोणाचा पाठिंबा नाही किंवा जी कमजोर बाजू आहे त्याच्या बाजूला लॉ उभा आहे. असं काही नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा विक्टीम आहे आणि त्याला न्याय असा भेटत नाहीये समाजात, सो तिथं जाऊन तो लॉचा कायद्याच्या चौकटीत जाऊन त्याला न्याय भेटेल. हो, असं म्हणजे त्याची कोण मदत करत नसेल. उलट परसेप्शन वेगळं होईल ना की कोर्टाच्या बाहेर केलं तर त्याला प्रत्येक न्याय भेटेलच असं नाही. हो बरोबर ना. आता माणसाला जेव्हा काहीच पर्याय नसतो ना, तेव्हाच तो लॉकडे जातो. आणि जो माणूस सोबत खरंच घडलेला असतो, खरंच तो विक्टिम असतो, तेव्हा तो ऍक्च्युली सगळ्या गोष्टींना ट्राय करेल. आधी तो त्याच्याशी बोलायला ट्राय करेल, सगळ्या गोष्टींना ट्राय करेल. पण जेव्हा तुम्हाला पोलिसही मदत करत नाही, तेव्हा तुम्हाला कोणीही मदत करत नाही, तेव्हाच तुम्ही कायद्याच्या आणि कोर्टाच्या पायऱ्या चढतात की बाबा आता आपल्याला काहीच मिळत नाही न्याय, तर आपल्याला कोर्टातनं न्याय मिळेल, तेव्हाच तो माणूस जातो. पण तो माणूस खरंच विक्टिम असेल ना, तेव्हाच तो जातो. पण इन आयडियल सिच्युएशन किंवा आयडियल पण राहते ग्राउंड सिच्युएशन मध्ये जेंडर, कास्ट ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या आणि मग त्याला पॉसिबिलिटी आहे ना की ह्या जर गोष्टी लक्षात घेतल्या तर त्याला रॉ डील भेटेल विक्टिमला, ज्याचं जेंडर किंवा कास्ट तेवढी डॉमिनंट नाहीये. तर मग अशा वेळी आपण एनकरेज केलं पाहिजे ना की लॉचा तुम्ही त्यांच्यासाठी लिगल एड म्हणून एक कन्सेप्ट आहे आपल्या इथे की त्यांना फ्री लिगल एड दिलं जातं. आपल्या इथे डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी आहे. तर डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी तर्फे एखादा पर्टिक्युलर कास्टला असेल तर तो किंवा तो खूप गरीब असेल किंवा एक लेडीला तो किती अमीर असो, किती गरीब असो, बाय डिफॉल्ट इफ शी इज अ वुमन शी इज गोइंग टू गेट फ्री लिगल एड फ्रॉम द गव्हर्नमेंट. आणि लिगल एडचे जे लॉयर्स असतात, ऑल ऑफ द लिगल एड लॉयर्स आर व्हेरी ट्रेन्ड. असं नाही आहे की ते खूप दे अनट्रेन्ड ऑर समथिंग, दे आर व्हेरी ट्रेन्ड. त्यांचे वर्कशॉप्स असतात, त्यांना ट्रेनिंग दिली जाते. तर यू कॅन गेट द बेस्ट लॉयर फ्रॉम लिगल एड. कसाबच्या वेळेस पण तेच झालं होतं. इन एव्हरी ऑल द केसेस वेअर बार अगेन्स्ट मध्ये असतो तेव्हा लिगल एडचे लॉयर्स दिले जातात आणि लॉयर्सला घ्यावं. मग तुमच्या माध्यमातून पण ज्यांना नाही माहिती, जर का तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर कास्टमध्ये असाल किंवा तुम्ही गरिबी रेखामध्ये असाल तर तुम्हाला फ्री लिगल एड मिळतं गव्हर्नमेंटकडनं. यू हॅव टू नॉट पे अ सिंगल पेनी टू दॅट लॉयर. सरकार तुमची मदत करेल. मग तेव्हा असं नको व्हायला, म्हणून कायदा तुमच्यापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. असं नाही की तुम्हीच फक्त पायऱ्या चढायला तुम्ही लॉयर शोधताय आणि काहीतरी माध्यम शोधताय. तुम्ही त्या ऑफिसला व्हिजिट करा, तुम्हाला एक लॉयर दिलं जाईल आणि तो लॉयर तुमच्यासाठी सगळं करेल ओके, विदाउट पेइंग अ पेनी.
सो वी प्रो बोनो, जसं प्रो बोनो केसेस असतात. सो लॉट ऑफ सिनियर लॉयर्स आता सिनियर काउन्सिलचा ऍक्च्युअली इंडियामध्ये तोच एक आहे. जेव्हा सिनियर काउन्सिल होतो तेव्हा ही हॅज टू हँडल सम अमाऊंट ऑफ प्रो बोनो केसेस, म्हणजे फ्री केसेस त्याला हँडल करायलाच लागतात. दॅट इज गिव्हिंग बॅक टू सोसायटी. करेक्ट. वी हॅव टू. म्हणजे मग प्रश्न आपला जो होता, मग शहाण्याने जर त्याला वाटतंय की माझ्यावर अन्याय झाला, त्याने चढली पाहिजे ना कोर्टात. हा तर मागच लागलाय. नाही, हवेचं कन्क्लुजन काहीतरी काढावं लागेल ना. चढली पाहिजे कधीतरी. ती खूप थिन लाईन ऍक्च्युली, की कुठल्या गोष्टीसाठी आपण चढतोय. त्याला वाटतं माझ्यावर अन्याय झालाय की तो खरंच त्याच्यावरती अन्याय. शहाण्याने ठराव चढायची तो खरंच शहाणा, तो पण प्रश्न. त्याच्या डेफिनेशन मध्ये या सगळ्या गोष्टीवरती मला खरंच एक असं वाटतं की मध्यंतरी रेगे नावाचा एक मराठी सिनेमा आला होता. अप्रतिम मराठी सिनेमा आहे रेगे. तो असाच एक 17, 18, 19 वर्षाचा मुलगा आहे, MBBS शिकणारा आहे, चांगल्या घरातला डॉक्टर फॅमिलीचा मुलगा आहे. पण तो चुकीच्या लोकांच्या संपर्कात येतो आणि त्याला ते सगळं ग्लॅमर वाटायला लागतं, क्राईम आणि ह्या सगळ्या गोष्टीचं. आणि त्यात एक देशाला मिळणारा एक एमिनंट डॉक्टर, एक तरुण मुलगा कसा सिस्टीम मध्ये संपला, असं त्या रेगे सिनेमाचा प्लॉट आहे. तर यू आर यंग आणि यू आर यंग मदर ऑल्सो, आणि तुमचे आई वडील पण अजून यंगच आहेत. तर ह्या सगळ्या फॅमिली सिस्टीम मध्ये जशी फॅमिली व्हॅल्यू असते तसं फॅमिलीमध्ये आजकाल तरुण मुलांना सूचना द्यायला आई वडील घाबरतात, किंवा त्यांना भीती वाटते की अरे हा काय रिॲक्ट करेल, कसं रे, म्हणून त्याच्या कलाकारांनी किंवा ती मुलगी असेल तर तिच्या कलाकारांनी घेतात. तर ह्या मुलांना आणि ह्या पालकांना ॲज अ लॉयर म्हणून आणि ॲज अ फॅमिली म्हणून पूजा काय सांगेल? मी हेच सांगेल की तुमच्या पोरांना जेवढी माराची आणि जेवढी ह्याची तुमच्या सूचनेची गरज आहे तेवढं तुमचं फ्रेंडली याची पण गरज आहे. पण मग त्या फ्रेंडली नेचरचं तुम्ही थोडंसं जरा स्कोप वाढवा, की द थिंग्स विच आर इम्पॉर्टंट आणि ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ते तुम्ही समजून सांगा. गुड टच बॅड टच तर आहेत, पण जे तुम्ही टॅबूज करून ठेवले ते तुम्ही टॅबूज आता काढा जरा थोडेसे, आणि ते टॅबूज पण त्यांना समजून सांगा जे गरजेचे आहेत त्यांच्या फिजिक्ससाठी आणि त्यांच्या नॉर्मल लाईफ बिंगसाठी. प्लस यू शुड ऑल्सो की त्या संस्कारांमध्ये तुम्ही कधी कधी असं असते की आपण जर का त्यांचा फोन जाऊन चेक केलं तर मग त्यांना वाईट वाटते किंवा आमचा आई वडील आमच्यावर कंट्रोल ठेवतात. मग देन इट इज द ड्युटी ऑफ एव्हरी पेरेंट टू कीप अ बॅलन्स बिटवीन बोथ ऑफ देम, की बाबा ठीक आहे तू फोनवरती बोलतोय, ठीक आहे तू बोल, अर्धा 1 तास बोल, 2 तास बोल, पण देन अगेन यू कम बॅक, यू ईट विथ फॅमिली. आता ती जी डायनिंग टेबलची कन्सेप्ट होती की द फॅमिली हू ईट्स टुगेदर स्टेज टुगेदर, दॅट इज हळूहळू तो जातोय. मग ॲटलिस्ट घरात तुम्ही एकदा तरी सकाळ किंवा संध्याकाळ तुम्ही एकदा तरी आपल्या पोरांसोबत बसा आणि तो नियम करा. माझ्या घरी अजून तो नियम आहे की ॲटलिस्ट रात्री तरी आम्ही 1 ताटात आणि सगळे एकत्र येऊन जेवतो. सो दॅट काय होतं, थोडंसं कम्युनिकेशन होते. निदान बाकी काही नाही तर तुझा दिवस कसा गेला, छान गेला, कोणासोबत गेला, कसा गेला, काय होतं, तू गाडी कोणासोबत चालवली, मग तो त्याचे काहीतरी हे शेअर करेल. तो जर का थोडासा गॅप, ऑकवर्डनेसचा जो गॅप आहे ना तो जरा गेला ना तर मग द पेरेंट्स अँड द चिल्ड्रन कॅन बाइंड टुगेदर. आणि सेम थिंग ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम वेन यू बाइंड टुगेदर यू कॅन ऑल्सो टीच हिम सम लॉज. आणि द पेरेंट्स ॲक्च्युली आता पेरेंट्सवरती आणखीन एक जबाबदारी आहे. स्कूलमध्ये असतो तेव्हा आपण त्यांचे सगळे सिलेबस वाचून त्यांना शिकवतो. आता मोठे झाल्यावर सिलेबस वाचायची गरज नाही. मग आता सिलेबस तुमचा काय की तुम्ही कायदा वाचा आणि तुमच्या पोरांना शिकवा. हा तुमचा नवीन सिलेबस आहे. वेन दी चाइल्ड गेट्स इन टू दिस टीनेज इयर्स, you read laws, you tell the child laws so that he in this communication period he'll also understand की अपराध आहे, ही चूक नाहीये. अपराध करू नको, चूक तुला परत रेक्टिफाय करता येईल. जर का हे आपण त्याला समजून सांगितलं तर मग तो आय थिंक देर कॅन बी सम चेंज इन दॅट. वेल सेड. ठीक आहे, चूक केली तर रेक्टिफाय होऊ शकते, अपराध केला तर शिक्षाच होऊ शकते. आणि हा असा आपला भारतीय कायदा आहे. मला असं वाटतं आज आपण आरपारच्या कॅफेमध्ये पुण्यातील अतिशय प्रसिद्ध अशा शनिवार पेठेमध्ये त्यांचं ऑफिस आहे, ॲडव्होकेट पूजा अगरवाल आणि पूजा अगरवाल चव्हाण
अशा त्या अग्रवर अगल अशी कमेंट त्या मूळ लोणावळ्याच्या आहेत आणि पुण्यामध्ये आणि हायकोर्टमध्ये देखील त्या प्रॅक्टिस करतात आणि क्रिमिनल लॉ सारखं एक वेगळंच क्षेत्र आणि एक मुलगी त्या क्षेत्रामध्ये जाते जिथे मुलींकडे अजूनही वेलकम केलं जात नाही. अशा क्षेत्रामध्ये ॲडव्होकेट पूजा अग्रवाल आपली स्वतःची एक जागा बनवत आहेत. आरपार कॅफेमध्ये आज मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. समाजामध्ये आजूबाजूला जे घडतंय त्याच्याकडे कायद्याच्या चष्म्यातून आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे असं मत ॲडव्होकेट पूजा अग्रवाल मांडतायत. थँक्यू सो मच पूजा. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. मजा आली तुम्हाला? खूप जास्त गप्पा मारू मजा आली. थँक्यू सो मच. आणि हा एपिसोड शेवटपर्यंत पाहिला तुम्ही म्हणून तुमचेही आभार. आणि आपल्या आजूबाजूला आपल्या फॅमिलीजला फ्रेंड्सला हा एपिसोड तुम्ही जरूर बघायला सांगा कारण कायदा आपल्यासाठी आहे. आपण किती कायद्याकडे पाहतो हे बघणं खूप महत्वाचं आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हॅलो एव्हरीवन, दिस इज ॲडव्होकेट पूजा अग्रवाल. मी आरपार कॅफेमध्ये खूप छान गप्पा मारल्या. तर तुम्ही पण प्लीज त्यांच्या युट्यूब चॅनलला जावा आणि आम्हाला सबस्क्राईब करा. थँक्यू.